हं? आज आपण सुरू करायचं आहे सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स स्टार्ट करायचं आहे. बिफोर दॅट एक क्वेश्चन आपल्याला आहे सगळ्यांना. क्वेश्चन आहे, प्रोटीनचं डायजेशन कुठं स्टार्ट होतं? प्रोटीन डायजेशन कुठे स्टार्ट होतं? क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण चालू करायचं आहे. ज्याला येथे त्याने हात वर करा. प्रश्न असा आहे की प्रोटीनचं डायजेशन पहिल्यांदा कुठं सुरू होतं आणि कुठलं एन्झाईम त्याच्यावर काम करतं? बोला. प्रश्न समजला? प्रोटीनचं डायजेशन स्टार्ट कुठं होतं? वेळ घालवू नका, आपल्याला पुढे जायचं आहे. न्यूरल सिस्टमवर आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा विचारलं की प्रोटीन डायजेशन कुठं होतं चालू? स्टमक मध्ये सर. करेक्ट. आणि त्याचं एन्झाईम जिला देसाईने उत्तर पेप दिलेलं आहे. एन्झाईम पेप्सिन. कुठलं असतं? दीपाली पाठक सांगा, कुठलं एन्झाईम असतं त्याच्यात? कुठल्या एन्झाईमचा परिणाम आहे? पेप्टायसिन. कुठलं? पेप्टायसिन. हा, करेक्ट. पेप्टिनोजिन हे एन्झाईम आहे, ते प्रोटीनला पॉलीपेप्टाइड मध्ये रूपांतर करत. आता पुढचा माझा क्वेश्चन आहे, ते जर होत नसेल, प्रोटीन मेटाबॉलिझम होत नाहीये, प्रोटीन मेटाबॉलिझम होत नाहीये आणि लॉस ऑफ एपेटाईट आहे. इंडिकेशन काय? लॉस ऑफ एपेटाईट आहे, प्रोटीन मेटाबॉलिझम नाही. त्यावेळेला कुठली रेमेडी वापरणं? त्यावेळेला कुठली रेमेडी वापरणं? प्रोटीन मेटाबॉलिझम नाही आहे आणि लॉस ऑफ एपेटाईट आहे. सिम्पटम काय? पेशंट सांगतो भूक लागत नाहीये, लॉस ऑफ एपेटाईट आहे, मला भूक लागत नाहीये आणि प्रोटीनचं डायजेशन होत नाहीये. S1 सर. S1. S1 करेक्ट आहे. S1 द्यावं लागेल, म्हणजे स्टमकचं फंक्शन व्यवस्थितपणे सुरू होईल. म्हणजे पहिली जी रेमेडी आहे ती आहे. आता मला तुम्ही सांगा, सलायवरी सिक्रेशनचा इफेक्ट कुठपर्यंत चालू राहतो? स्टमक मध्ये अन्न गेलेलं आहे, ते कुठपर्यंत चालू राहतं? सलायवरी सिक्रेशन जे झालेलं आहे त्याचा इफेक्ट कुठपर्यंत असतो? म्हणजे अन्नाचं पीएच कुठपर्यंत गेल्यानंतर सलायवेशनचा इफेक्ट बंद होतो? प्रश्न असा माझा की सलायवरी सिक्रेशन झाला, फूड मध्ये सलावा मिक्स झाला, इसोफिगस मधून स्टमक मध्ये आला, तर स्टमक मध्ये किती वेळ त्याच्यावर सलायवेशनचा परिणाम असतो? तोंडामध्ये अन्नाचा पीएच किती होतो?
प्रश्न आहे माझा, तोंडामध्ये अन्नाचा पीएच किती होतो? काय पीएच पाहिजे तोंडामध्ये? तुम्ही चवलं अन्न खाल्लं, लाळ मिसळली त्याच्यामध्ये, अन्नाचं पीएच काय बनणार? 6.1 to 6.5. करेक्ट आहे. 6.1 to 6.5 त्याचा पीएच बनेल. आणि स्टमकमध्ये किती व्हायला पाहिजे? स्टमकमध्ये त्या सलायवरी सिक्रिशनचा काय परिणाम होईल सांगा? अतुल सांग. अतुल 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 बोल. कितीपर्यंत पीएच खाली आला पाहिजे तोपर्यंत सलायवाचा परिणाम अन्नावर होईल? अमृता बडके. अमृता बडके. हे पॅथॉलॉजिकल 1.2 हा कितीपर्यंत जायला पाहिजे पीएच? 1.2 ते 0.8 2.5 पर्यंत जातो तो. म्हणजे 6.1 पासून 3.5 पर्यंत होते सलायवाचा परिणाम असतो. त्यानंतर सलायवा सिक्रेशन बंद होतं. म्हणजे जोपर्यंत पीएच 3.5 होत नाही तोपर्यंत सलायवाचा परिणाम त्याच्यावर होत राहतो. त्याच्यानंतर ते 1 मध्ये नेतं. हम्म. कुठल्या स्टमक मधल्या हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे तुम्हाला माहिती पाहिजे की सलायवाचा परिणाम कुठेपर्यंत होतो. म्हणजे फूड जे आहे ते 3.5 पीएच पर्यंत जेव्हा जातं त्यावेळेला सलायवा सिक्रेशन बंद होतं तोंडातलं. आणि हे सगळं ब्रेनला इन्फॉर्मेशन देणारी नर्व कुठली? बोला. कुठली नर्व आहे? स्टमकमध्ये येणारी कुठली नर्व ही इन्फॉर्मेशन ब्रेनला देते? वेगस नर्व. कुठलं? वेगस वेगस नर्व. वेगस. वेगस नर्व. करेक्ट. आणि त्याचा पॉइंट कुठला आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये? 44. 44. 44. करेक्ट. पॉइंट 44 जो तुमच्या नेकवर आहे तिथं वेगस नर्वचा पॉइंट होता. आणि वेगस नर्व इज द पॅरासिम्पॅथॅटिक नर्व. सेन्सरी पार्ट आहे, इन्फॉर्मेशन जाते आणि तीच काय करते, सलायवरी ग्लँडला सिक्रेशनला स्टॉप करते. वेगस नर्वचं हे ऍक्शन आहे. स्टमकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मसल्स असतात की जेणेकरून 2 प्रकारच्या मोशन्स आहेत? स्टमकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची मोशन आहे? 2 प्रकारच्या मोशन सांगा. पेरिस्टेटल आणि स्टमकमध्ये काय करतो, घुसळलं जातं ना. पेरिस्टेटल मोमेंट पुढे पण ढकललं आणि जातं आणि दुसरी घुसळलं मोमेंट पण जातं. कुठली? दुसरी मोमेंट कुठली आहे? म्युकस. दुसरी मोमेंट कुठली आहे? पेरिस्टेटल म्हणजे व्हर्टिकल झालं. हो. मोमेंट आहे की नाही? घुसळण्याची क्रिया होते की नाही? काय म्हणायचं सर त्याला? हो हो सर्क्युलरेटरी मुवमेंट पण आहे त्याच्यामध्ये आणि Circulatory. व्हर्टिकल हा ज्यांना घुसळलं जातं पूर्णपणे. हो आणि त्याच्यासाठी 2 प्रकारचे मसल फायबर येतात. एक सर्क्युलेटरी मसल फायबर असतो आणि लॉन्जिट्युडनल मसल फायबर आहे. आता मला तुम्ही सांगा, स्टमकचे 3 लेअर कुठले? इम्पॉर्टंट लेअर ऑफ द स्टमक कुठले कुठले लेअर आहेत स्टमक मध्ये? मी तुम्हाला सांगितलेलं तर अभ्यास करून या. तुम्ही अभ्यास केलेला दिसत नाहीये.
वाचलेलंच नाही. मी सांगितलं होतं टेस्ट घेणार आहे म्हणून. एपिथेलियल तीन एंडो layer सांगा त्याचे 3 लेअर कुठले कुठले असतात. एपिथेलियल एंडोथेलियल सगळ्यात आधी लेअर कुठला आहे? फर्स्ट लेअर कुठला आहे? एपिथेलियल सर. काय? इपिथेलियल इपिथेलियल आहे, पण त्याला म्युकस लेअर असतो ना पहिला. हो सर म्युकस म्युकस तो पण लेअर, लेअर सब म्युकस लेअर, मस्क्युलर सब लेअर. म्युकस हा, हो आणि सगळ्यात म्युकस बाहेरचा लेअर कुठला आहे? तो फोर्थ लेअर. फोर्थ लेअर कुठला असतो? सेरोसा सेरोसा हा सेरोसा हा, स्मूथ मसल फायबर कुठं असतात? इपिग्लॉटिसचा उपयोग काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ इपिग्लॉटिस? इपिग्लॉटिस म्हणजे काय पहिलं माहितीये का? स्वप्नाली पाटील सांगा, इपिग्लॉटिस म्हणजे काय? डॉक्टर स्वाती पाटील सांगा, इपिग्लॉटिस म्हणजे काय? आणि त्याचं लोकेशन कुठं असतं इपिग्लॉटिसचं? नाही येत. काय तुम्ही करणार? अॅनाटॉमीच माहित नाही, फिजिओलॉजी माहित नाही, फंक्शन माहित नाही, कसे डिसीज अटेंड करणार? इपिग्लॉटिसच माहित नाही तुम्हाला, थ्रोट मध्ये असते सर. इपिग्लॉटिसच माहित नाही, तर काय करणार तुम्ही? अंगामध्ये असतं चव्हाण सर. सांगा, माधुरी चव्हाण फक्त बोलतील. इपिग्लॉटिसचं फंक्शन सांगा काय आहे, आणि त्याचं लोकेशन कुठं असतं? वेअर इज द इपिग्लॉटिस अँड लोकेशन अँड द फंक्शन ऑफ द इपिग्लॉटिस? सर एपिग्लॉटिस टंगच्या बिहाइंड असतं. हा, एंड ऑफ द टंग, बरोबर. हा, टंग असतं. अप्पर पॅलेट मध्ये असते का लोअर पॅलेट मध्ये असतं? अं, लोअर पॅलेट मध्ये असतं सर. लोअर पॅलेट मध्ये कसं असणार? पणजीब कुठे दिसते? इपिग्लॉटिस म्हणजे तुमची पणजीब असते, दिसते कुठे तुम्हाला? खाली दिसते का वर? वरती असते सर. वरच्या बाजूला. मग कसं तुम्ही खालच्या पॅलेटवर सांगितलं? अप्पर ग्लॅटिसचा जो सॉफ्ट टिश्यू आहे, त्या सॉफ्ट ठिकाणी कनेक्ट केलेलं असतं, आणि त्याचा फ्लॅप कुठं उघडझाप करतो? 2 नलिकांची नावं सांगा, त्याच्यावर तो फ्लॅप आहे. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ इपिग्लॉटिस? ओरल कॅव्हिटी मध्ये अन्न आलं तर काय होतं त्या इपिग्लॉटिसचं? आणखीन क्लू देतो पुढचा तुम्हाला मी. ओरल कॅव्हिटी मध्ये अन्न आल्यानंतर काय होतं? सर एपिग्लॉटिस मुळे सर. अन्न श्वासनलिकेमध्ये एंटर करू शकत नाही सर. ते पडजीप झाकली जाते त्यामुळे फ्लॅप आहे, तो पणजीबचं ऑपरेशन आहे, तो बंद करतो. हा ते झाकलं जातं, त्यामुळे अन्न डायरेक्ट पुश अन्नानलिकेत केलं जातं अन्ननलिकेमध्ये. दिस इज द फंक्शन ऑफ इपिग्लॅटिस. इपिग्लॅटिस कंट्रोल करतो. ओरल कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर ओरोफॅनॅक्स मध्ये जेव्हा अन्न येतं आणि तिथून 2 नलिकेमध्ये रूपांतर होतं, इसोफिगस आणि ट्रॅका, आणि त्याच्यावर तो काय असतो? फ्लॅप असतो. अन्न जेव्हा ओरोफॅनॅक्स मध्ये येतं, फॅर्नेक्सच्या ठिकाणी असतं ते, ओरोफॅनॅक्स मध्ये अन्न आल्यानंतर ते पुश केलं जातं अन्ननलिकेत, आणि ट्रॅका बंद झालेला असतो, श्वासनलिका बंद होते. अँड दिस इज कंडिशन ऑफ काय आहे? इपिग्लॉटिसचं जे वर्किंग आहे त्याच्यामध्ये. आता मला तुम्ही सांगा, इपिग्लॉटिस कंटिन्युअस कफिंग व्हायला लागले, कंटिन्युअस कफिंग आहे, व्हॉट इज द रिझन ऑफ कंटिन्युअस कफिंग?
खोकला थांबतच नाहीये. काय रिझन असू शकतं? कंटिन्युअस कफिंग होत राहतं माणसानं, खोकला थांबतच नाही. खोकला आहे कशाचं रिफ्लेक्स आहे? बोला प्रदीप कोल्हे, बोला. खोकला म्हणजे कशाचं रिफ्लेक्स आहे? खोकला काय येतो? कशासाठी खोकला हे रिफ्लेक्ट केलेला आहे शरीरामध्ये? नाही सांगतायत. इन्फेक्शन. कसलं इन्फेक्शन? तुमच्या डोक्यात तेच बसणार आहे, तुम्हाला ऑपरेशनच कळत नाही, फिजिओलॉजी कळत नाही. खोकला जनरेट का होतं? इन्फेक्शन हे भाग सोडून द्या. एनिथिंग गोईंग इनसाइड द ट्रॅका, त्या ठिकाणी काय केलं जातं? कफ रिफ्लेक्स असतो. अन्न बाहेर फेकून दिलं जातं, कण, धुळीचे, माती जे नाकावाटी येतं ते करतं. आणि इपिग्लॉटिस काय करतं? तोंडामध्ये काही आलं तर ते काय करतं? ट्रॅकाला बंद करतं. माउथ कॅव्हिटीतून जर काही एंटर केलं तर काय होतं? ट्रॅका बंद होतो, अन्ननलिका श्वासनलिकेत काही जात नाही. पण ज्या वेळेला हा ऑपरेशन ऑफ इपिग्लॉटिस होत नाही तेव्हा कंटिन्युअस रिफ्लेक्शन खोकला यायला लागतो. म्हणून खेडेगावामध्ये पणजी बसवायचं काम करत होते लोक. खोकला कंटिन्युअस आणि कंट्रोल होत नसेल तर ते काय करत होते? पणजी बसवायचं काम करत होते. बरेच लोकांनी बघितलेलं असेल ते पणजी बसवतात हाताने. डॉक्टर माळी, तुम्हाला माहितीये बघा, गावाकडे ती पद्धत होती. खोकला जास्त व्हायला लागला, सतत खोकला येत राहिला तर ते पणजीचा प्रॉब्लेम असतो, इपिग्लॉटिसचा प्रॉब्लेम असतो. ट्रॅका बंद होत नाही, त्यामुळे धुळी, कण, अमुक तमुक त्याच्यात जातात. ट्रॅकामध्ये गेले की त्या ठिकाणी काय? वॉचडॉग आहे. दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज वॉचडॉग इफेक्ट. एक मेकॅनिझम आहे, त्याच्यात केस असतात बारीक फ्लॅप सारखे, त्याच्यावर पडल्यानंतर ते उलट्या दिशेने मूव्ह होतात. ते मूव्ह झाल्याबरोबर जो काही पदार्थ आहे तो बाहेर फेकून दिला जातो. सो दॅट इज कॉल्ड एज अ कफ रिफ्लेक्स. कफ रिफ्लेक्स. इन्फेक्शन हा शब्द वापरला. अरे व्हॉट ब्लडी इन्फेक्शन? इफ इट इज नॉट वर्किंग, इपिग्लॉटिस जर काम करत नसेल, कुठलं इन्फेक्शन, कुठलंही औषध घेतलं तर खोकला बंदच होणार नाही. फिजिओलॉजी गडबड झालेली आहे त्या ठिकाणी, इपिग्लॉटिसचं वर्क होत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. इट इज अ डिसीज ऑफ इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस सुजलेलं असेल, पण जी वेळेला सूज आली तर कंटिन्युअस काय होतं? रिफ्लेक्स, दॅट इज कफिंग. कंटिन्युअस कफिंग यायला चालू होतं. मग आता मला तुम्ही सांगा, पण जी वेळेला सूज आली तर तुम्ही काय करणार? काय गार्गल करायला देणार? व्हॉट विल बी द कॉम्बिनेशन? अँटी इन्फ्लामेटरी काय तुम्ही कंडिशन मध्ये देणार सांगा? काय कॉम्बिनेशन देणार? इन्फ्लामेशन म्हणजे काय? पहिलं तुम्हाला शिकवलेलं आहे. व्हॉट इज इन्फ्लामेशन? काय बिघडलेलं असतं? इन्फ्लामेशन होतं म्हणजे द फर्स्ट स्टेज ऑफ द डिसीज आहे ती. सुहास साळवी सांगा. जाधव सांगा. जाधव. तुम्हाला इटिओलॉजी जर माहित नसेल तर तुम्ही काहीही देऊ शकत नाही. तुम्ही मला प्रश्न विचारत बसणार, तर हे काय देऊ, ते काय देऊ, हे काय देऊ, काम मी तेच करत राहतो. तुम्हाला बेसिकच कळत नाही. इन्फ्लामेशन म्हणजे काय? मी स्टेज ऑफ द डिसीज मध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला. इन्फ्लामेशन कंडिशन 4 स्टेजेस झाली असतात डिसीज मध्ये. दॅट इज द फर्स्ट स्टेज इज इन्फ्लामेशन. त्याला सूज म्हणतो आपण. सूज आलेली. बोला. इन्फ्लामेशन रिड्यूस कसं करणार? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लिम्फो बूस्टर? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लिम्फो बूस्टर? A2 चा रोल काय आहे?
स्वप्नाली पाटील सांगा A2 चा रोल काय आहे? व्हेनस सर्क्युलेशन सर. म्हणजे इन्फ्लामेशन होतं त्यावेळेला काय झालेलं असतं? तुम्हाला मी स्ट्रक्चर काढून दाखवलेलं होतं, टिश्यू लेवलचं स्ट्रक्चर. एका बाजूला आर्टरीज, एका बाजूला व्हेन्स, मध्ये लिम्फॅटिक चॅनल, ट्रान्सपोर्टेशन होतं, वेस्ट प्रॉडक्ट निघून जातं. इन्फ्लामेशन होतं म्हणजे काय? व्हॉट इज द इन्फ्लामेशन? काय साठत असलं पाहिजे? वेस्ट प्रोडक्ट सर वे- साठलं जातं तिथे, लिओ. त्यामुळे ते मग सूज त्याला येते. घालवायसाठी कुठली रेमेडी वापरावी लागेल पहिली? A2. A2. जंक्शनसाठी काय वापराल? L1. L1. A2 L1. L1. A2 L1 म्हणजे आता सर बघा, Soft C13 तर काय आलं? सुपरफिलस लेअर ऑफ द स्किन, C5. म्हणून इन्फ्लामेटरी प्रोटोकॉल काय असतो? C5 A2 L1. न्यूरोलॉजिकल सिग्नल पाहिजे की नको तिथं? फ्लो वाढवायचा आहे आपल्याला. रक्तवाहिन्याच्या मसलवर काम करणारी रेमेडी कुठली आहे तुमची? C5 आहे, F1. म्हणजे कॉम्बिनेशन काय येतं? C5 A2 F1 L1 अँड BGWE किंवा आरी पण यूज करू शकता. बूस्ट करायचं आहे आपल्याला. So all these remedies will reduce the inflammation. इन्फ्लामेशन रिड्यूस करणारी रेमेडी आहे. A2 C5 F1 जी पण देऊ शकता. जी जर ट्युमर टाईप कन्सिडरेशन झालं असेल तर ते जी देत आहेत. नॉर्मली ब्लड सर्क्युलेशन वाढवायचं आपल्याला, त्यामुळे त्याला स्टिम्युलेट करा, निघून जाते. रिलॅक्सेशन असतं ते निघून जातं त्याच्यामध्ये. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करते, तर सूज कमी करता येते. एपिग्लॅटिसला सूज आली तर कंटिन्युअस रिफ्लेक्स यायला चालू होतो. कुठल्याही खोकल्याचं औषध चालत नाही. किती वाटेल ते तुम्ही द्या, जोपर्यंत एपिग्लॅटिस काम करत नाही तोपर्यंत खोकला बंद होत नाही. आणि खेडेगावातल्या बायका काय करत होते, पणजी बसवायचं काम करायचं. त्याचं जर लोकेशन चेंज झालेलं असेल तर कंटिन्युअस रिफ्लेक्स येत राहतो, कफिंग होत राहतं, तर त्याला तुम्हाला बंद करता येतं. स्टमकचा पायलरिक रिजन कुठे येतो सांगा मला? स्टमकचा पायलरिक रिजन कुठे येतो? वेअर इज द पायलरिक रिजन? Sir, end of the stomach. एक नदच. आणि पहिला काय असतो? फर्स्ट पार्ट ऑफ द स्टमक काय असतं? त्याचं नाव काय? Cardiac region. कार्डियाक रिजन. अन्ननलिका कशी जोडलेली असते त्या ठिकाणी? डायरेक्ट जोडलेली असते का त्याला नाही शेप? सर, स्पिंक्चर असतं तिथं आणि त्याला एक शेप असतो, म्हणजे अपवर्ड थोडस त्याची डायरेक्शन गेलेली असते. हा, म्हणजे तुमचा जो विच एरिया इज अबाव दी इसोफिगस, विच एरिया इज अबाव द इसोफिगस सांगा? स्टमकचा कुठला एरिया अबाव द इसोफिगस असतो? फंडस. फंडस. करेक्ट करेक्ट. फंडस हा वर असतो. त्यामुळे काय होतं, तिथं यू ट्यूब तयार होते. अन्ननलिका आणि फंडस ही यू ट्यूब तयार झाल्यामुळं त्याचा फायदा काय? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दॅट? फायदा काय? अन्न उलट येत अन्न नाही. रिटर्न येत नाही. म्हणजे Return येत. रिफ्लेक्स अवॉइड करण्याकरता ते बंद केलेलं आहे, गेट हा. ऑफ केलेलं असतं. पण समजा प्रोलॅक्स ऑफ स्टमक झालं तर काय होईल सांगा? GARD सारखे प्रॉब्लेम्स येतील सर, म्हणजे अन्न रिफ्लेक्स होईल. म्हणजे काय, गॅस्ट्रिक ज्यूस सरळ अन्ननलिकेत येणार आणि बर्निंग सेन्सेशन स्टार्ट होणार तुम्हाला. आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ हायटस हार्निया. त्यालाच म्हणतात काय? हायटस हार्निया.
तेव्हा हायटस हार्निया होतो त्यावेळेला ही कंडिशन होते. त्यामुळे तुम्हाला तिथलं कन्स्ट्रक्शन कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फंडस इज अबाव दी इसोफेगस अँड दॅट्स वाय काय होतं, गॅस्ट्रिक ज्युसेस वर जात नाही, त्यामुळे बर्निंग सेन्सेशन होत नाही. पण कधी कधी काही लोकांच्या मध्ये काय होतं बघा, जीआरडीचा प्रॉब्लेम सुरू होतो. हायटस हार्निया म्हणतात त्याला. ज्याला हायटस हार्निया होतो त्याला काय होतं, गॅस्ट्रिक ज्युसेस अपवर्ड डायरेक्शनला जातात. आता मला सांगा, स्टमक मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिसेप्टर्स असतात? बोला, कुठल्या कुठल्या प्रकारचे सेन्सरी पार्ट असतो त्या ठिकाणी? संवेदना निर्माण करणारे कुठले कुठले पार्ट असतात? कशा कशाची संवेदना मिळते? स्टमक मध्ये मॅक्सिमम अन्न किती लिटर मावू शकतं? मॅक्सिमम 4 लिटर. का 4 लिटर? 4 लिटरच की. पण 5 लिटर घातलं तर काय होईल? बोला, 5 लिटर घातलं तर काय होईल? लूज मोशन लागणार. लूज मोशन लागतच नाही. पहिलं काय होतं, संडासला लागतं का जास्त जेवल्यावर? काय होतं तुमच्या घरात रोजचं ऑब्झर्वेशन आहे? गॅस तयार होणार. अहो, हे नंतरच्या पार्ट झाला, गॅस तयार झाला. इंडिकेशन Vomiting मिळतं सर. sensation डेव्हलप पोट होत गच्च नाही. झालंय. दूध घाटाचे अन्न येत नाही का? पोट गच्च होतं. तुम्हाला ऑब्झर्व करत नाही, निरीक्षणच नाही तुमचं. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, कसला रिसेप्टर आहे कंट्रोल करायसाठी? प्रेशर रिसेप्टर आहे. मेंदूला कळतं कसं, व्हॉमिटिंग सेंटर ऑपरेट होतं कसं? त्या ठिकाणी प्रेशर रिसेप्टर्स असतात. प्रेशर बढ़लं की त्याची इन्फॉर्मेशन ब्रेनला जाते. अंडर द कंट्रोल ऑफ ब्रेन जे व्हॉमिटिंग सेंटर इज सिच्युएटेड इन द मेडुला ऑब्लॉंगेटा ऑपरेट होतो आणि उलटीची संवेदना येते, अन्न उलट्या दिशेनं बाहेर जातं. दिस इज अ मेकॅनिझम. म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर रिसेप्टर्स असतात, ते प्रेशर रिसेप्टर काम करतात. आणि म्हणून बियॉन्ड 4 लिटर तुम्ही काहीही टाकू शकत नाही. मॅक्सिमम तुमची स्टमकची थैली 4 लिटर पर्यंत एक्सटेंड होते. त्याच्यापेक्षा जास्त तर त्याच्यामध्ये इंटरनल वॉर्म प्रेशर जर आलं तर व्हॉमिटिंग सेंटर ऑपरेट होतं आणि अन्न उलट्या डिरेक्शनने रिव्हर्स फ्लो, कॉन्ट्रावेक्शन ऑफ क्यू, कॉन्ट्रावेक्शन ऑफ क्यू होतं. स्टमक मधून अन्न उलट्या दिशेनं जायला सुरू होतं. काय डिरेक्शन आहे स्टमक मध्ये? अन्नाची डिरेक्शन काय सांगा? वर जातं का खाली जातं? अपवर्ड मोशन आहे का डाऊनवर्ड मोशन आहे? डाउनवर्ड. डाऊनवर्ड मोशन आहे. आणि याच्यात काय निर्माण केली जाते? डाऊनवर्ड होते का अपवर्ड होते? मोशन काय होते बोला? सांगू शकता? हेच तर डाऊनवर्ड होते. डाऊनवर्ड होतं. अपवर्ड मोशन होणार नाही. इट इज नॉट ए नॉर्मल मोशन. नॉर्मल मोशन इज अ डाऊनवर्ड मोशन. अपवर्ड मोशन झाले की व्हॉमिटिंग सुरू होणार, अन्न घशात येणार, अन्न नलिकेतून तोंडात येणार. बिकॉज ऑफ द ऑपरेशन ऑफ द प्रेशर रिटर्न्स ऑफ द स्टमक. आणि इन्फॉर्मेशन कशातनं जाणार सांगा? कुठली नर्व? कुठली नर्व आहे? वेगच ना. वेगस नर्व. वेगस नर. It is the sensory part of the vagus nerve. 11th number of the cranial nerve goes to the abdomen level
आता ही वेगच नर त्या ठिकाणी कनेक्टेड असते, रिव्हर्स मोशन डेव्हलप होतं, सेन्सरी पार्ट जातो आणि सिम्पॅथॅटिक नर्व्ह सिस्टीमच्या थ्रू काय होतं, स्टमक कॉन्ट्रॅक्ट होतं, पायलरिक रिजन बंद असतो, त्यामुळे रिव्हर्स मोशन होते, अन्न तोंडावाटे येऊन उलटी होते त्या माणसात. एक्सेस ऑफ फूड, जास्त प्रमाणात तुम्ही जर भोजन घ्यायला लागला तर ही क्रिया होते. गॅस बनणे, अमुक होणे नंतरची क्रिया आहे. हा, पण मला एक तुम्ही सांगा, खाल्लं की उलटी होते, काय रिझन असेल? खाल्लं की उलटी, काही खाऊ दे, पाणी प्यायला तरी पण उलटी व्हायला चालू. व्हॉट इज द रिझन? काय असू शकतं? आणि पोट फुगलेलं आहे त्याचं, सांगा. व्हॉमिटिंग ऑपरेशन सुरू होतं. तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला रेमेडी, तुमच्याकडे पेशंट आला हा, की काही खाल्लं तरी उलटी होते, हाऊ यू विल कंट्रोल दॅट? कसं कंट्रोल करणार तुम्ही? तुम्हाला मेकॅनिझमच माहित नाही तर तुम्ही काय कंट्रोल करणार? वेगस नर्व सर. वेगस नर्व, दॅट वेगस नर्व पाहिजे तुम्ही. वेगस नर्व मधनं सेन्सेशन ब्रेनकडे जात असतं, त्यात यू हॅव टू स्टॉप. म्हणजे पोटबीट फुगलं बिगलं काही नाहीये, पण त्याने अंड टाकलं की त्याला व्हॉमिटिंग सेन्सेशन चालू होतं. म्हणजे थ्रू द वेगस नर्व द इन्फॉर्मेशन इज गोइंग टू द ब्रेन. म्हणजे तिथं काय करायला पाहिजे? वेगस नर्वला वेगस नर्व. जी स्टिम्युलेशन होतंय वेगस नर्वचं, ती स्टिम्युलेशन रिड्यूस करायला पाहिजे. कुठली इलेक्ट्रिसिटी वापराल? आरी वापराल का वायू वापराल? तर वाई. वाय. वाय विल स्टॉप द सेन्सेशन, त्यामुळे तो रिलॅक्स होईल. तुमच्याकडे एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहे, 44 नंबरचा पॉईंट वेगस नर्वला. त्या ठिकाणी वाय जर तुम्ही अप्लाय केलं तर ऑटोमॅटिकली इमिजिएटली विल स्टॉप. पण लूज मोशन होतंय, काय करा? लूज मोशन होते त्यावेळेला काय करा? वेगस नर्व कुठल्या प्रकारची नर्व आहे? सिम्पॅथॅटिक आहे का पॅरासिम्पॅथॅटिक आहे? पॅरासिम्पॅथॅटिक. पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथिक नर्व आहे, बरोबर. हॅलो, नाही, काम चालू आहे, दवाखाना बंद आहे. काम चालू आहे हो, तिथे सगळं काढलंय तिथलं. हा, उद्या या, उद्या 11 नंतर या. हा. तर हे पार्ट आहे, लक्षात आलं तुमच्या? आता ती सिम्पॅथॅटिक आहे का पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सिस्टम आहे? वेगस नर्व काय आहे? सिम्पॅथॅटिक आहे का पॅरासिम्पॅथॅटिक आहे? पॅरासिम्पॅथॅटिक. तर पॅरासिम्पॅथॅटिकचं वर्क काय असतं? पॅरासिम्पॅथॅटिकचं वर्क काय आहे? व्हॉट इज द वर्क ऑफ द पॅरासिम्पॅथॅटिक? सिम्पॅथॅटिक काय काम करतं आणि पॅरासिम्पॅथॅटिक काय काम करतं? दोन्ही नर्व कनेक्टेड आहेत. व्हॉट इज द रोल ऑफ सिम्पॅथॅटिक नर्व अँड व्हॉट इज द रोल ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्व? हा, तुम्हाला ते नाही कळलं तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी काय वापरणार? पॅरासिम्पॅथॅटिक नर्व काय करतं? एक्स्ट्रा फंक्शनला नॉर्मल करतं आणि सिम्पॅथॅटिक नर्व काय करतं? फंक्शन बूस्ट करतं. हे दोन कन्सिडरेशन लक्षात ठेवा. दीज आर द टू कंडिशन. सिम्पॅथॅटिक नर्व काय करतं? बूस्ट करतं फंक्शनला, आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व काय करतं?
रिलॅक्सेशन करतं. रिलॅक्सेशन करतं. मला तुम्ही सांगा लूज मोशन लागलंय याचा अर्थ कशाचं फंक्शन वाढलं? बोला. अन्न खाल्ल्या खाल्ल्या संडासला चाललाय माणूस, त्याचं कारण काय असू शकतं? पॅरासिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक फंक्शन नव्हे, फंक्शन वाढलं की नाही स्टमकचं? एका अँगल मध्ये फंक्शन वाढलेलं आहे, सिक्रिशनचा संबंध नाही, मोशन रिलेटेड प्रॉब्लेम. इथे मोशन वाढलेली आहे, अन्न पुढं जलद गतीने ढकललं गेलं. स्टमक मध्ये रिटेन्शन ऑफ फूड पाहिजे, हे झालं का इथं? नाही. म्हणजे तुम्हाला नाही कळलं झालं. पाहिजे ना स्टमकचं फंक्शन काय आहे. रिटेन्शन ऑफ फूड आहे. 2-2.5 तास अन्न स्टमक मध्ये राहतं, होल्डिंग काय त्याचं, आणि घुसळण्याची क्रिया करून त्याच्यामध्ये एन्झाईम्स मिक्स केली जातात पूर्णपणे, आणि 2-2.5 तासानंतर पायलरी रिजन मधून कुठे जातं? डिओडिनम मध्ये अन्न उतरतं. बट हिअर इज द केस, तुम्ही अन्न खाल्ल्या खाल्ल्या तुम्हाला लूज मोशन लागलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी काय झालं? पेरिस्टॅटल मुवमेंट इन्क्रीज झाली, पॉझिटिव्ह फंक्शन झालं. हे तुम्हाला कळायला पाहिजे, कारण आपण ऑर्गनची कन्सिडरेशन फंक्शन अँड द स्ट्रक्चरची रिलेटेड करतो. फंक्शन अँड द स्ट्रक्चर, आपल्याकडे 2 पद्धती आहेत, फंक्शन अँड द स्ट्रक्चर. फंक्शनल रेमेडीज काय आहेत? इट अफेक्ट द वर्किंग ऑफ द ऑर्गन. मग त्याच्यामध्ये 2 कंडिशन, 3 कंडिशन मध्ये आहेत आपल्याला, एक पॉझिटिव्ह, न्यूट्रल अँड निगेटिव्ह. पॅरिस्टॅटल मुवमेंट वाढली, मला तुम्ही सांगा काय होईल? स्टमक मध्ये पेरिस्टॅटल मुवमेंट वाढली, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पेरिस्टॅटल मुवमेंट वाढली, तर काय होईल? काय सिम्पटम येईल? लूज मोशन लूज मोशन, लूज मोशन डायरिया. डायरिया म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचे फंक्शन वाढले, पॉझिटिव्ह टाइप ऑफ डिसीज आहे. दिस इज नॉट ए निगेटिव्ह टाइप ऑफ डिसीज, इट इज अ पॉझिटिव्ह टाइप ऑफ डिसीज. आपल्याला काय करावं लागेल? निगेटिव्ह रेमेडी वापरावं लागेल. परंतु वेगस नर्व काय करतं? वेगस नर्वला स्टिम्युलेट करावं लागेल, तर वाढलेलं फंक्शन कमी करू शकता. म्हणजे वेगल पॉइंट ऑफ काय झाला? कंट्रोल होत नाहीये, होल्डिंग करतच नाहीये अन्न, पेरिस्टॅटल मुवमेंट वाढलेली आहे. तर त्या ठिकाणी पॅरासिम्पॅथेटिक नर्व म्हणून वेगस नर्वला स्टिम्युलेशन करावं लागेल. म्हणजे काय द्यायला लागेल? तिथं काय लावायला लागेल सांगा? 40 नंबर पॉइंटला काय अप्लाय करणार तुम्ही? कुठली इलेक्ट्रिसिटी अप्लाय करणार? नाही सांगू शकत. एवढं तुम्हाला वाई. सांगतोय तर तुम्ही नाही सांगू शकत. आरी आणि वाई. आरी सर. आरी, वाईचा काय रोल आहे? वाई रिलॅक्स करणार, आरी स्टिम्युलेट करणार. आरी एक स्टिम्युलेट करतं, एक रिलॅक्स करतं. आता इथं रिलॅक्सेशन करायचं की स्टिम्युलेशन करायचं आहे? स्टिम्युलेशन करायचं. स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन करायला पाहिजे, कारण त्याचं फंक्शन बंद करायचं आहे. पेरिस्टॅटल मुवमेंट, जे वाढलेले पेरिस्टॅटल मुवमेंट आहे ती बंद करायची. आणि डब्ल्यू लावलं तर काय होईल? न्यूट्रल नॉर्मल होईल. नॉर्मल होईल. नॉर्मल होईल. पहिलं वाई लावा, लगेच डब्ल्यू लावा, बॅलन्स होईल. मेक इट बॅलन्स. पण वाईनं, आरीनं पहिलं काय करायचं? त्याला स्टिम्युलेट करून टाकायचं. स्टिम्युलेट करायचं. स्टिम्युलेट केल्या केल्या काय होणार आहे? पॅरासिम्पॅथेटिक ऑपरेट होणार. पॅरासिम्पॅथेटिक नंबर मधनं इम्पल्स गेला की ऑटोमॅटिकली द फंक्शन पेरिस्टॅटल मुवमेंट ती कंट्रोल होणार. तुम्हाला लॉजिक कळलं पाहिजे की न्यूरोलॉजिकल सेन्स मधून आपण कसं काम करतो. फंक्शनल म्हणजे काय? त्याचं काम आहे. त्याचं कामला एनर्जी कोण देतं? ब्रेन देतो, अंडर द कंट्रोल ऑफ द ब्रेन. म्हणून प्रत्येक ठिकाणी रिसेप्टर आहे. मूच्या तोंडाला दे लावल्याबरोबर सलाइव्ह सिक्रेशन स्टार्ट होतं, मोमेंट चालू होते जिभेची. अन्न तिथं गेल्या गेल्या आपले इन्फॉर्मेशन ब्रेनला गेल्यानंतर मोशन्स डेव्हलप होतात.
सिम्पॅथॅटिक ऍक्शन चालू होते. सिम्पॅथॅटिक ऍक्शन चालू झाल्यामुळं ऑटोमॅटिकली सगळं काय करायला लागतं, मुवमेंट करायला स्टार्ट करतं, सिक्रिशन वाढतं त्या ठिकाणी. परंतु एक्स्ट्रा सिक्रिशन, एक्स्ट्रा पेरिस्टॅटल मुवमेंट कंट्रोल जर करायची असेल तर पॅरासिम्पॅथॅटिक मधनं कंट्रोल आहे, तर पॅराव्हेगस नर्व इज पॅरासिम्पॅथॅटिक नर्व, आणि त्याच्यामुळं त्याला आरी जर तुम्ही लावलं तर इमिजिएटली काय होणार आहे, जे फंक्शन वाढलेलं आहे ते नॉर्मल करताय. तुम्हाला समजलं पाहिजे की व्हॉट इज द फंक्शन, म्हणजे काय करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं. म्हणजे ND4 ज्यांनी इलेक्ट्रोहोम्पॅ आपलं डॉक्टर वॉल शिकलेला आहे, ND4 इज अ क्रॅनियल नर्व. ND4 जो पॉइंट आहे तो क्रॅनियल नर्वचा पॉइंट आहे, आणि 11वी क्रॅनियल नर्व गोज इज द व्हेगस नर्व. इट इज गोइंग अंडर, आपल्या ह्याच्यात जाते. आणि पॉइंट आहे डॉक्टर वॉलचा ST10A, हा जो पॉइंट आहे इट इज द पॉइंट ऑफ व्हेगस नर्व, आणि तो मानेवरच आहे. आणि मॅटी सरांनी सुद्धा एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा पॉइंट मानेवर दिला, म्हणजे मॅटी सरांनी इलेक्ट्रो ॲक्युपंक्चरचा अभ्यास केलेला होता, त्यांना माहिती आहे. त्यांनी एक्सटर्नल ऍप्लिकेशनमध्ये ST44 पॉइंट लावला, तोही मानेवरच आहे. आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी दिली एक्सटर्नल ऍप्लिकेशन मधून, तुम्ही त्याला काय करू शकता, व्हेगस नर्ववर वेगवेगळ्या वारी वाई अप्लाय केलं तर रिलॅक्सेशन स्टिम्युलेशन, रिलॅक्सेशन स्टिम्युलेशन असं करू शकता. डब्ल्यू दिला तर न्यूट्रल होणार आहे, म्हणजे बॅलन्सिंग करणार. लक्षात आलं? लक्षात आलं? समजा S1 हाय पोटॅन्सी मध्ये दिलं तर काय होईल, S1 हाय पोटॅन्सी मध्ये दिलं तर काय होईल? सगळ्यावरच काम करेल सर, सगळ्या ऑर्गन्सवर. हाय पोटॅन्सी मध्ये S1 पर्टिक्युलर ऑर्गनवर काम करेल. मी मेकॅनिझम विचारतोय, सगळ्या ऑर्गनवर करते. नरोवा कुंजरा उत्तर दिलं तुम्ही, पण ऍज अ टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कळलंच नाही S1 काय काम करतं. S1 वर्क ऑन द सेरिबेलम अँड सेरेब्रम. कंट्रोलिंग कुठून स्टार्ट होतं, आत्मा देतो ना कंट्रोल, आत्मा दिशा देतो. मेडुला ऑब्लॉंगेटाला ऑपरेट कोण करणार आहे, मिड ब्रेन करणार आहे. सेरेब्रल मध्ये जाणार, सेरेब्रल मध्ये डिसिजन होणार, आणि तिथून इन्फॉर्मेशन मेडुला ऑब्लॉंगेटाला मिळणार. आणि मग मेडुला ऑब्लॉंगेटा काय करणार, व्हॉमिटिंग सेंटर ऑपरेट करायचं का काय करायचं हे डिसाईड करतो, डिसाईड करणार आहे. व्हेगस नर्वची कनेक्टिव्हिटी बघा कुठे आहे, ते मिडब्रेन मध्ये जातं. म्हणजे व्हेगस नर्वला रिलॅक्स करायचं काम ब्रेन करतो, त्या ब्रेनवर काम करणारी रेमेडी कुठली आहे, S1 आहे. फंक्शनल रेमेडीज S1. हे तुम्हाला कळलं पाहिजे. द रेमेडी सेरेब्रम आणि सेरेब्रमवर काम करणारी रेमेडी S1 आहे. बट इफ यू गो इन द हाय पोटॅन्सी देन इट विल वर्क, ते वर्क करेल. लक्षात आलं का? S1चा रोलच आहे तो. आणि S11 तर डायरेक्ट व्हेगस नर्ववर काम करणारी रेमेडी आहे, लक्षात घ्या. S11 म्हणजे लूज मोशन, आपण बाय कंट्रोलिंग द पेरिस्टॅटल मुवमेंट तुम्ही इमिजिएटली लूज मोशन बंद करू शकता, कारण त्याचं सेन्सेशन ब्रेन मधून येतं आणि पेरिस्टॅटल मुवमेंट हाय करतो. म्हणजे ही कंडिशन काय आहे, अनवॉन्टेड पदार्थ तुमच्या पोटात गेलेला आहे, जलद गतीने त्याला बाहेर काढा. आणि म्हणून काही लोकांना लूज मोशन आणि उलट्या व्हायला चालू होतं. व्हॉट इज इंडिकेशन, अनवॉन्टेड पदार्थ शरीरात गेलेला आहे. समुद्र आपल्या पोटात जसं काही घेत नाही, तसं मनुष्याचं शरीर सुद्धा नको असलेले पदार्थ शरीरामध्ये घेत नाही, उलटी आणि संडास माटे निघून जातं. हा खेळ आहे संपूर्ण शरीरामध्ये, ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीमचा खेळ आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की व्हेगस नर्वचा उपयोग काय आहे. व्हॉट इज द व्हेगस नर्व? इट वर्क लाईक अ मोटर नर्व ॲज वेल ॲज अ सेन्सरी. इट इज कॉल्ड ॲज अ मिक्स्ड टाईप ऑफ नर्व. व्हेगस नर्व इज अ मिक्स्ड टाईप ऑफ नर्व. बोथ फंक्शन्स आहेत, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटार फंक्शन, मुवमेंट करण्याचं काम पण ते करतं. आणि इथे गती वाढलेली असते, तेव्हा पेरिस्टॅटल मुवमेंट वाढते.
त्यावेळेला अन्न पुढे ढकलत राहतं. कंटिन्युअसली अन्न पुढे ढकलत जातं आणि लूज मोशन. असं आहे. ठीक आहे. आपण इथे बघितलंय. आज आपण इंट्रोड्यूस करायचं आहे सेरेब्रल कॉर्टेक्स. ब्रेनचा अप्पर पार्ट इज कॉल्ड एज अ सेरेब्रल कॉर्टेक्स. तर त्याची आपण हिस्टोपॅथॉलॉजी पहिल्यांदा बघूया. त्याच्यानंतर लोब काय आहेत आणि सेरेब्रल डॉमिनन्सी काय काय असते, फ्रंटल लोब काय काम करतो, पॅरेटल लोब काय काम करतो, टेम्परियल लोब काय काम करतो, ते आपण सगळं पाहायचं. तर इंट्रोडक्शन करूया आपण. आज स्टार्ट करू. अभ्यास करा, समजून घ्या. तर आज आपण सुरू करायचं आहे सेरेबलम. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे काय? आता cerebral cortex is called as pallidum and it consisting of two hemisphere. Surface area of the cerebral cortex is human being is 2.2 square centimeter. एवढा त्याचा सरफेस एरिया आहे. हे क्रॅनियल कॅव्हिटी आहे. या क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये वरचा जो पार्ट आहे, अप्पर पार्ट, हा सेरेबेलम असतो. सेरेब्रल कॉर्टेक्स असतं. आणि त्याच्यामध्ये काय येतं तुमचं? मिड ब्रेन, पोन्स, मेडुला, सेरेबेलम, हे सगळं तिकडं खाली येतं. वरचाच अप्पर मोस्ट पार्ट जो आहे तो काय कशाचा बनलेला आहे? सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि त्याच्यात दोन भाग असतात, एक लेफ्ट साइड आणि एक राईट साइड. म्हणून दोन हेमिस्फिअरनी मेंदू बनलेला असतो. आता ते तुम्हाला हे दाखवतो, मी चित्र दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठं असतं सेरेब्रम? दिस इज द सेरेबेलम. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे हा पार्ट आला. हा जो तो ग्रे कलरचा जो दाखवलेला आहे, हा पुरा काय आहे तुमचा? सेरेब्रलचा पार्ट आहे. हे हा पुरा जी सिस्टम आहे ही सेरेब्रलमची सिस्टम आहे तुमची. सेरेब्रल, त्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो आपण. काय आहे ते? सेरेब्रल कॉर्टेक्स आहे. तिथून आपण चालू करायचं, नंतर आपण पुढचे पार्ट बघायचे. तर हा पहिला पार्ट आहे आणि याची हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये दोन त्याला लेयर्स असतात. बोथ सेरेब्रल हेमिस्फिअर्स आर सेपरेटेड बाय द डीप व्हर्टिकल ग्रूव्ह. सरळ सेपरेशन. आपण त्याचे फिगर बघूया. हा, हे बघा, हे तुमचा अप्पर पार्ट मध्ये असतो तो सेरेब्रल असतो. हे सेरेब्रम, ही पुरी तुमचा सेरेबेलम आहे. सेरेब्रल कॉर्टेक्स आहे. पार्ट ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स दिलेला आहे बघ. हा जो पुढचा भाग आहे, कपाळाचा फ्रंटल लोब. फ्रंटल लोब म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फ्रंटल लोब म्हणतो. मी पिन करतो म्हणजे मी दिसेन तुम्हाला. लोकेशन सांगतो तुम्हाला. मी दिसायला लागलो का? हॅलो हा हॅलो. सर. हा हो आता हा जो पार्ट आहे, दिस इज अ फ्रंटल लोब. हा बरोबर. जो लोब आहे, हा फ्रंटल लोब आहे. नाकापासून एक लाईन जर काढली आणि मागेपर्यंत जर दिली तर दोन त्याचे भाग होतात, एक लेफ्ट साइड, एक राईट साइड. हा, दोन हेमिस्फिअर मध्ये जोडलेला असतो. हा जो पोर्शन आहे, हा पुरा पोर्शन हे सेरेबेलम आहे.
हे सेरेबेलम आहे. म्हणजे हे असं केलं तर दिस इज युअर सेरेबेलम. हे पुरा जो वरचा पार्ट आहे, एका क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये आतल्या बाजूला सेरेबेलम असतं. आणि त्याच्यामध्ये 2 हेमिस्फिअर, म्हणजे ही जी सेंटर लाईन आहे यांनी 2 भाग केले जातात, एक लेफ्ट हेमिस्फिअर, एक राईट हेमिस्फिअर. आता त्याच्यामध्ये काय काय असतं, त्याच्यामध्ये 4 लोब असतात. म्हणजे सेरेबेलम इज डिवाइड इंटू द 4 लोब: फ्रंटल लोब, पॅराटल लोब, ऑसिपिटल लोब अँड टेम्पोरियल लोब. हा जो पोर्शन येतो तो टेम्पोरियल येतो, मागचा हा जो भाग आहे तो पॅराटल येतो, सेंटरला ऑसिपिटल लोब येतो आणि पुढच्या बाजूला फ्रंटल लोब येतो. पुढच्या बाजूला काय येतं, फ्रंटल लोब आहे. म्हणजे हे ओरिएंटेशन डोक्याचं जर असं केलं तर हा जो येतो फ्रंटल लोब, हा टेम्पोरियल लोब, हा टेम्पोरियल लोब, इथे पॅराटल लोब, इथे पॅराटल आणि मागच्या बाजूला ऑसिपिटल लोब, हा जो येतो पूर्ण. दिस एरिया इज कॉल्ड ॲज ऑसिपिटल लोब. दिस इज युअर पॅराटल लोब. कानाच्या वरचा पोर्शन आहे हा टेम्पोरियल लोब असतो आणि हा फ्रंटल लोब आहे. असा 4 लोबनी आपला ब्रेन बनलेला असतो. किती लोबने? 4 लोबनी आपला ब्रेन बनतो. आणि 2 लोबमध्ये गुरु असतो. इथे काय असतो? गुरु. म्हणजे 2, हे बघा, हे असं, हे एक पार्ट, हा एक पार्ट बाजूला काढला की असं हे दोन्ही मिसळले, त्याच्यामध्ये एक गुरु आहे. हा गुरु आहे. हे हा एक सेमिस्फिअर, हा एक लेफ्ट सेमिस्फिअर. हे दोन्ही जोडलं तुमचा की हा ब्रेनची स्ट्रक्चर होतो. तुमचा हात म्हणजे एक ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. लक्षात आलं का? म्हणजे हा जो पुढचा पोर्शन आला फ्रंटल लोब आला, मागच्या बाजूला काय आला? ऑसिपिटल लोब आला. फ्रंटल अँड ऑसिपिटल लोब हे तुमचं ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही हात असा जर गेला तर पहिल्या बाजूला तुमचा फ्रंटल लोब, दोन अंगठ्याचा पोर्शन फ्रंटल लोब, म्हणजे हा फ्रंटल लोब आला, हा टेम्पोरियल लोब आला, हा पॅराटल लोब आला आणि बाउंडला ऑसिपिटल लोब. अशा 4 लोबनी ब्रेन बनलेला असतो. आणि त्याला व्हर्टिकल फिक्चर असतं, डीप ग्रू असतो त्याच्यामध्ये, कम्प्लिटली अँटिरियर अँड पोस्टिरियर 2 भागामध्ये, अँड मिड पोर्शन. म्हणजे अँटिरियर, दिस इज अँटिरियर अँड दिस इज अ पोस्टिरियर पार्ट. अँटिरियर पार्ट अँड द पोस्टिरियर पार्ट. हे अँटिरियर पार्ट ऑफ द ब्रेन, इट इज द पोस्टिरियर पार्ट ऑफ द ब्रेन. पुढचा भाग आणि हा मागचा भाग, पोस्टिरियर पार्ट. 2 भागामध्ये डिवाइड झालं. परत त्याचे मधल्या बाजूनं डिवाइड करतो, 2 हेमिस्फिअर बनतात. कम्प्लिटली अँटिरियरली अँड पोस्टिरियरली, बट इन मिडल पोर्शन. मिडल पोर्शन म्हणजे हे 2 जुळल्यानंतर जे तयार होणारा हा जो मिडल पोर्शन आहे, हा मिडल पोर्शन आहे. हा मिडल पोर्शनला काय म्हणतात? दोन्ही बाजूला तिथं असतं, त्याला म्हणतात कॉर्पस कॉलिसियम. त्याचं नाव आहे कॉर्पस कॉलिसियम. म्हणजे 2 हेमिस्फिअरला जोडणारा जो मधला भाग आहे त्याचं नाव आहे कॉर्पस कोलिसियम. कॉर्पस कोलिसियम. It is a broad band of the commissural fiber connecting 2 hemisphere. दोन्ही हेमिस्फिअर एकमेकाला जोडलेली असतात. काय त्याला? दोन्ही जोडलेली असतात. Surface of the cerebral cortex is characterized by complete pattern of cilia, singular cilis and gyrus. Sulcus is a slight depression or groove and the gyrus is raised ridge. म्हणजे गुरु असतो, असा खड्ड्यासारखा भाग असतो, गुरु होतो आणि ते जोडलेलं असतं एकमेकाला. गुरु असतो म्हणजे त्याचा सरफेस जो आहे, सरफेस ऑफ द सेरिब्रल कॉर्टेक्स, सेरिब्रल कॉर्टेक्सचा सरफेस जो आहे, आता ते काय एरिया सांग दाखवतो तुम्हाला मी. हे जे आहे बघा, हे बारीक बारीक जे दिसतं ना, हे याला काय म्हणतात? सुलशिया म्हणतात, सुलिसॅस म्हणतात त्याला. म्हणजे तो गुरु असतो या ठिकाणी. गुरु असतो म्हणजे तुम्हाला आता त्या फिगरमध्ये दाखवतो. पुढे दाखवलं असेल त्यांनी, 1 मिनिट आपण बघूयात ते. हे बघा, हे जे आहे बघा, हे जे असे
हे जे आहे याला सेंट्रल सिलेस म्हणतात. ती मध्यभागीचा सेंट्रल सिलेस आहेत आणि हे बाकीचे छोटे छोटे लॅटरल म्हणजे साईडला असणारे हे ग्रूव्ज आहेत. हे सगळे काय ते ग्रूव्ज आहेत त्याच्यातले. म्हणजे हे जे तुमचे ब्लॅक लाईन दिसते ते सगळे काय आहेत त्याच्यात ग्रूव्ह आहेत आणि ते सगळं असं जोडलेलं असतं एकमेकाला. हे कन्स्ट्रक्शन आहे त्याचे. हे काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे. हलका लक्षात, ही कन्स्ट्रक्शन आहे त्याची. आणि हा तुमचा पुढचा भाग येतो. दिस इज कॉल्ड एज अ फ्रंटल लोब. हा तुमचा पेरायटल लोब आहे. हा तुमचा पेरायटल ऑसिपिटल लोब आहे. हे जॉईंटला काय म्हणतात? पॅरेटल ऑसिपिटल सुल्सिया. हे जे सुल्सिया म्हणजे हा गुरु आहे. हे दोन हे जोडलेले आहेत एकमेकाला. हा इथं गुरु येतो, त्याला सुलिकस म्हणतात. सुलिकस म्हणजे हे जे पार्ट आहे याला सुलिकस तुम्ही म्हणताय, हा जो पार्ट आहे. आणि हा जो तुमचा काय आला, हा पॅरेटल लोब आहे. हा हा सॉरी पॅलेटल आहे. हा तुमचा ऑसिपिटल लोब आहे. आणि हा टेम्पोरियल लोब म्हणजे हा भाग आला. ऑसिपिटल म्हणजे हा आला. आणि साईडचा ज्या ठिकाणी शिंग असतं, शिंग याला काय म्हणतो तुम्ही? त्या एरियाला पॅरेटल लोब म्हणतो. म्हणजे हा पॅरेटल, ऑसिपिटल, टेम्पोरियल अँड द फ्रंटल लोब. फ्रंटल लोब तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं ऑसिपिटल लोबचं लोकेशन कुठं आहे, फ्रंटल लोबचं लोकेशन कुठं आहे. हा ब्रेन आहे. हा ब्रेन आहे. हा टोटली तुमचा शरीर, हे तुमचं हेड आहे. आता हा जो एरिया आहे, हा जो एरिया, दिस इज कॉल्ड एज अ फ्रंटल लोब. हा फ्रंटल लोब आला तुमचा. हा आला तुमचा साईडला जे कान आहे, कानाच्या वरचा जो एरिया आहे त्याला टेम्पोरियल लोब म्हणतो. आणि मागच्या बाजूला तुम्ही आला, मध्ये तुमचा ऑसिपिटल येतो आणि ह्या दोन बाजूला तुमचं काय असतं? पॅरेटल लोब असतो. म्हणजे 4 लोबनी हे स्ट्रक्चर बनलेलं आहे. दिस इज अ 4 लोब सिस्टम. म्हणजे हा तुमचा काय झाला? व्हर्टेक्स एरिया झाला. दिस इज अ व्हर्टेक्स, माथा. हे तुमचं काय झालं? दिस इज व्हर्टेक्स. दिस एरिया इज अ व्हर्टेक्स एरिया. हा तुमचा ऑसिपिटल एरिया झाला. मानेचं जे क्षेत्र आहे, मानेच्या वरच्या बाजूला हे तुमचा ऑसिपिटल लोब येतो. या ठिकाणी ऑसिपिटल लोब आहे. आणि त्याच्या शेजारी या बाजूला तुमचा पेरायटल लोब येतो. आणि या ठिकाणी कानाच्या वरच्या बाजूला टेम्पोरियल लोब येतो. दिस इज अ फ्रंटल लोब. म्हणजे त्याच्यामध्ये 4 भाग झाले. पुन्हा त्याच्यामध्ये 2 भाग केले गेले, राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर. म्हणजे राईट पॅरेटल लोब, लेफ्ट पॅरेटल लोब, राईट टेम्पोरियल लोब, लेफ्ट टेम्पोरियल लोब, राईट फ्रंटल लोब, लेफ्ट फ्रंटल लोब, राईट ऑसिपिटल लोब, लेफ्ट ऑसिपिटल लोब. असे 4 तुमचे काय बघतात? 2 हेमिस्फिअर मध्ये भाग पडतात. राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर. अशा पद्धतीनं त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. ही सगळे त्याचे पार्ट दाखवलेले आहेत. पार्ट दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी लिहिलंय बघा, ऑसिपिटल लोब मध्ये प्रायमरी व्हिज्युअल एरिया, व्हिज्युअल असोसिएशन एरिया, ऑसिपिटल आय फील्ड. म्हणजे ऑसिपिटल लोब मध्ये तुमच्या दिसण्याची सगळी प्रक्रिया केली जाते. व्हिडिओ जो येतो तुमच्या डोळ्यातून, जो काही इमेज जाते, ती इमेज कुठं जाते? अनालिसिस करायला ऑसिपिटल लोब मध्ये जाते. समजा ऑसिपिटल लोब मध्ये गडबड झाली तर काय होईल? ऑसिपिटल लोब मध्ये गडबड आहे, ब्रेनच्या ऑसिपिटल लोब मध्ये प्रॉब्लेम झाला तर काय होणार? विजन प्रॉब्लेम येऊ शकतो. विजन प्रॉब्लेम. एक शब्द लक्षात आला, ऑसिपिटलचं रिलेशनशिप विजन प्रॉब्लेमशी आहे.
तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याला डोळ्याला दिसत नाही, डोळा चांगला आहे पण डोळ्याला काहीच दिसत नाही. तर 3 कंडिशन आला. एक डोळा, बरोबर आहे, एक डोळा आला, त्याच्यातून जाणारी एक नर्व, ऑप्टिकल नर्व, आणि त्याच्यानंतर ऑसिपिटल लोब आला की ज्या ठिकाणी व्हिज्युअल इन्फॉर्मेशन प्रोसेस केली जाते. व्हिज्युअल इन्फॉर्मेशन प्रोसेस, आपण तो पाथवे बघायचा आहे, व्हिज्युअल पाथवे, ऑडिटरी पाथवे, पेन पाथवे, आपल्याला ते माहिती पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही काम करू शकता. मग ऑसिपिटल लोबला प्रॉब्लेम झाला तर कुठली रेमेडी वापरणार? फंक्शन कमी आहे, स्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे, कुठली रेमेडी? S12 चुकीचा आहे. S12 इज अ लोकल रेमेडी ऑफ द आय. पण ब्रेनच्या रिलेटेड कुठली रेमेडी वापरावं लागेल तुम्हाला? स्ट्रक्चरल प्रॉब्लेम सी ग्रुप मध्ये C1 सी ग्रुपमध्ये हजारो रेमेडीज आहेत, पण त्यातली पर्टिक्युलरली C1 वर्क ऑन दी सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि फंक्शनल प्रॉब्लेम असेल तर S1 S1. In the high potency, if you give S1 and C1, it will work on the occipital lobe of the brain because these two remedies work on the cerebral cortex. तिथे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असेल तर C1, फंक्शनल प्रॉब्लेम असेल तर S1 S1. हे तुम्हाला कळलं पाहिजे. मॅटी सरांनी 2 ब्रेनवर रेमेडी तयार केला, S1 आणि C1. फंक्शनल प्रॉब्लेम आहे. आता आयुर्वेदाप्रमाणे जर आपण विचार केला तर 3 असतात: वात, पित्त, कफ. कफ रिलेटेड व्हॉट? कफ कशाच्या संदर्भात आहे? स्ट्रक्चरल काम करतं का फंक्शनल काम आहे कफाचं? स्ट्रक्चरल सर. स्ट्रक्चरल आहे. कफ इज रिलेटेड टू द स्ट्रक्चर, वात इज रिलेटेड टू द फंक्शन, and पित्त is a chemical process on the brain. It's called as a पित्त. म्हणजे वात, पित्त, कफ या 3 कन्सिडरेशन मध्ये ऑसिपिटल लोब मध्ये बघितलं पाहिजे आपल्याला. ऑसिपिटल लोब मध्ये काय काय होऊ शकतं? केमिकल गोचा होऊ शकतो रिलेटेड टू सिक्रेशन, सिक्रेटरी लेवलला. मला तेच सांगायचं आहे की तुम्ही स्ट्रक्चरल लेवल असेल तर C1 देऊ शकता. गॅलॉसिस होऊ दे किंवा गॅलॉसिस एक शब्द वापरतो. आणि कुठला शब्द येतो ब्रेन मध्ये? इन्फ्रॅक्ट. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, इन्फ्रॅक्ट, गॅलॉसिस, हे सगळं काय आहे? स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे फंक्शन पण बिघडलेला. तर ऑसिपिटल लोब मध्ये व्हिज्युअल प्रोसेसिंग होतं. डोळ्यासंदर्भात जे काही इमेजेस आहेत त्या इमेजेसच्या संदर्भामध्ये काम केलं जातं. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे S12 वर्क्स ऑन दी आय. आय या ऑर्गनवर काम करते S12. पण त्यातला प्लांट स्टडी असा पाहिजे की जी नर्ववर काम करेल, ऑप्टिकल नर्ववर काम करणारी प्लांट कुठला आहे हे तुम्हाला पाहिजे माहिती. प्लांट स्टडी याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. S12 डोळ्याची रेमेडी आहे पण लोकली. आता लोकली डोळा म्हणजे काय काय आलं सांगा मला. लोकली काय काय येतं डोळ्यामध्ये? म्हणजे डोळ्यातले सगळे पार्ट आले. रेटिना पण आला, रेटिनावर पण काम करते. ऑप्टिकल नर्व जिथं कनेक्टेड आहे त्या जंक्शनवर पण काम करते. इथं F1चा रोल काय सांगा मला. व्हॉट इज द रोल ऑफ F1? F1 कशावर काम करेल? ऑल नर्वस सिस्टीम वर. ऑल नर्व फायबर, नॉट नर्वस सिस्टीम, नर्व फायबर.
नर्व फायबरवर काम करणारी रेमेडी F1 आहे. जितके जितके नर्व आहे, सिम्पथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक, क्रॅनियल, सगळ्या नर्ववर काम करणारी रेमेडी F1 आहे. लक्षात आलं का? म्हणजे या ठिकाणी तुम्ही F1 जोडू शकता. बरोबर आहे. S12 फंक्शनली रिलेटेड रेमेडी आहे. इट इज नॉट रिलेटेड विथ द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरची काही संबंध नाही, फंक्शन संबंधात आहे. लोकल एरिया म्हणजे लोकल एरिया. परंतु ब्रेनमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय द्यावं लागेल? S1C1. आता तुम्ही मला एवढंच फक्त सांगा, S12 मध्ये कॉमन एलिमेंट कुठले आहेत? S1 मध्ये काय काय S12 मध्ये येतं? कुठले प्लांट्स येतात? आणि S1 मध्ये सुद्धा तेच प्लांट आहेत, कॉमन प्लांट. कसं स्टडी करायचं? असं स्टडी पाहिजे की कॉमन प्लांट कुठला आहे? हायड्रोस्टॅटिक कॅन्डन्सीचा आहे का त्याच्यामध्ये? येस सर. आहे सगळं आहे. फक्त एक सिमिलेक्स त्याच्यामध्ये ऍड केली जाते. स्पेशल कुठला आहे सांगा त्याच्यातलं? स्पेशल प्लांट कुठला आहे त्याच्यात? एक्स्ट्रा प्लांट. S12 मध्ये स्पेशल प्लांट कुठला आहे? ऍट्रोपा बेलाडोना. व्हॉट इज द यूज ऑफ ऍट्रोपा बेलाडोना? काय करता ऍट्रोपा बेलाडोना? कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सडनली लॉस ऑफ विजन झालं तर काय, कुठला त्यातलं हे काम करणार आहे? ऍट्रोपा बेलाडोनाचं काम आहे ना, आहे की नाही? हो हो. ऍट्रोपा बेलाडोनाची जी कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे की अचानक येणे आणि अचानक जाणे. म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीची दृष्टी गेली, दिसायचं कमी झालं, तर त्याला नॉर्मल करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? यू कॅन यूज S12. S12 तुम्ही जर दिलं, कुठल्या पोटेन्सीमध्ये देऊ शकता S12? कुठल्या कंडिशनला, इमर्जन्सीमध्ये S12चा कसा उपयोग कराल? सडनली लॉस ऑफ कंट्रोल झालं, ब्लाइंडनेस आला, शुगर वाढली तुमची एकदम ब्लडमध्ये, आणि अंधत्व आलं, म्हणजे दिसायचं बंद झालं, तर कशा पद्धतीनं तुम्ही रेमेडी वापरणार? तुमच्याकडे आता S12 ही रेमेडी आहे, डोळ्यावर काम करणारी रेमेडी आहे. सांगा की. आता तुम्ही ऍट्रोपा बेलाडोना सांगितला. व्हॉट इज द कॅरेक्टर्स ऑफ ऍट्रोपा बेलाडोना? ऍट्रोपा बेलाडोना सडनली येणारे रोग, बिकॉज ऑफ द शुगर काय झालं? तुम्हाला दृष्टी अंधत्व आलं, दृष्टी कमी झाली, ब्लाइंडनेस जाणवायला लागला, ब्लर विजन यायला लागलं, तर S12 हाय पोटॅन्सीमध्ये जर तुम्ही दिला तर ही कंडिशन इम्प्रूव्ह करता येते. लक्षात आलं का तुमच्या? हाय पोटॅन्सीचा उपयोग आपण करत नाही, आपण लोकांना कळतच नाही हाय पोटॅन्सी द्यायचे ते. आणि ऍट्रोपा बेलाडोनाची कॅरेक्टरिस्टिक ती आहे, सडनली एखादी गोष्ट सडन घडणे, काही नव्हतं ना अचानक उद्भवलं, ही जी क्रिएटर आहे ते ऍट्रोपा बेलाडोनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि S12 मध्ये ऍट्रोपा बेलाडोना घातलेला आहे. म्हणजे जर ती रेमेडी तुम्ही सिलेक्ट करून जर दिली आणि हाय पोटॅन्सीमध्ये जर तुम्ही दिली तर ऑटोमॅटिकली काय होतं? ब्लड विजन बंद होतं. डायबिटीजमध्ये होतं, शुगर अचानक ब्लडमध्ये वाढल्यामुळं दिसायचं कमी होतं. याचं उदाहरण आहे डॉक्टर माळी. बोला, तुमच्याच बाबतीत घडलेलं होतंय की नाही तसं? गेले वाटतं, ते आउट झाले. डॉक्टर माळी आहेत का? मी का विचारतो, तुम्हाला एक्सपिरियन्स असतं, एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे. एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे प्रत्येकाने. म्हणून माळी डॉक्टर तुम्ही माईक ऑन करून बोला, या एक्सपिरियन्स शेअर करा, असं होतं की नाही.
नाही शेअर करू शकत, जाऊ दे, त्यांना सांगायची इच्छा नव्हती, काय करायचं. हाय सर, होते आता सर. हा म्हणजे ब्लडनेस होते. सडनली जर शुगर वाढली तर दृष्टीमाध्य होतं, बरोबर आहे. होय होय होय. अशा वेळेला S12 जर आपण हाय पोटॅन्सी मध्ये दिलं तर काय होईल. हाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. 10,000 मध्ये S12 दिलं तर काय रिझल्ट येईल मला सांगा. आपल्याला हेच कळत नाही. ते हाय अंधत्व आलेलं निघून जाईल सर. न्यूरोलॉजिकल फंक्शन इम्प्रूव्ह होतं, म्हणजे ऑप्टिकल नर्वचं इम्प्रूव्हमेंट ऑप्टिक होणार आहे आणि ब्लड व्हिजन कमी होणार आहे तुमचं इमिजिएटली. इलेक्ट्रोपॅथीमध्ये अशा रेमेडीज तयार केल्या गेलेल्या आहेत आणि आपल्याला कळत नाही. ॲट्रोफा बेलाडोनाचे फंक्शनच तसं आहे. आणि सूक्ष्म लेवलला जेव्हा ॲट्रोफा बेलाडोना तुम्ही दिला तर निगेटिव्ह इफेक्ट होतो. जे ब्लरिंग ऑफ व्हिजन आहे त्याला नॉर्मल करण्याचं काम. ब्लरिंग ऑफ व्हिजन बिकॉज ऑफ दी डायबिटीज इफेक्ट, हाय शुगर लेवल. आपण काय करतो, शुगर कंट्रोल करणार, ते ठीक आहे, करायलाच पाहिजे शुगर कंट्रोल. हाय पोटॅन्सी मध्ये C17 दिलं, इमिजिएटली शुगर कंट्रोल होते. C17 वर्क ऑन द पॅनक्रिया, डायरेक्टली पॅनक्रियावर काम करतं, शुगर कंट्रोल करता येते. तुम्ही मला कसं आहे, तुम्हाला हे रेमेडीचं स्टडी पाहिजे भरपूर, देन यू गॉट एव्हरीथिंग. कॉपीराईट बिझनेस चुकायचा आहे. फॉर्म्युला कोणाचा कॉपी केला तर तुम्हाला हे कधी आयुष्यात ही सिस्टम कळणार नाही तुम्हाला. इमर्जन्सीमध्ये काय करायचं. प्रायमरी व्हिज्युअल एरिया, ऑसिपिटल लोबला ट्रबल आहे आणि व्हिज्युअल फंक्शन इज इन द ऑसिपिटल लोब. आय रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये. इमिजिएटली ऑसिपिटल लोबवर काम करायचं तर कुठली रेमेडी देणार सांगा मला. कोरिलेट करता यायला पाहिजे. S1 फंक्शनल रेमेडी S1च घेतो. सेरिब्रल कॉर्टेक्स. S1 ला हाय पोटॅन्सी मध्ये जर दिला तर काय होणार आहे, डायरेक्ट ऑसिपिटल लोबवर काम होणार. आणि ऑसिपिटल लोबवर काम झाल्याबरोबर काय होणार, काम सुरू होणार. लोकल एरियावर जर काम करायचं असेल तर नंबर 1 आणि 2 नंबरचे पॉईंट डोळ्याभोवती दिलेले आहेत. आय ऑर्बिटमध्ये 1 आणि 2 नंबरचा एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा पॉईंट दिलाय. पण त्याच्याच बरोबर तुम्हाला काय लावायला लागतं, सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर पण तुम्हाला अप्लाय करावं लागतं. 17 आणि 18 हे जे 2 पॉईंट आहेत, 17, 18, 1, 2, ही पुऱ्या डोळ्यावर काम करणारी सिस्टम डेव्हलप झाली, माहिती पाहिजे आपल्याला. आणि इंटरनल जर द्यायचं तर S1 विच यू वर्क ऑन द ऑसिपिटल लोब, अँड इन द ऑसिपिटल लोब देअर इज अ व्हिज्युअल प्रोसेसिंग. जे होतं ते ऑसिपिटल लोबमध्ये, ते प्रायमरी व्हिज्युअल एरिया, व्हिज्युअल असोसिएशन एरिया, ऑसिपिटल आय फील्ड. म्हणजे एखाद्याला स्ट्रोक आला आणि त्याच्या जर ऑसिपिटल लोबमध्ये गडबड असेल तर त्याला काय होणार, सिम्पटम्स काय येणार, ब्लाइंडनेस, दिसायचं बंद होणार, आयडेंटिफिकेशनच करू शकत नाही माणसाला, दिसतच नसतं. डोळा चांगला आहे पण ऑसिपिटल लोबमध्ये गडबड झालेली, तू झाली ऑसिपिटल लोबला तरी सुद्धा ब्लड व्हिजन येऊ शकतं. पण त्याला जो जोडणारी ऑप्टिकल नर्व जी आहे त्याला डिजनरेट झाली तर तुम्हाला F1 यूज करायला पाहिजे, बिकॉज F1 वर्क ऑन दी नर्व फायबर. म्हणजे ऑसिपिटल नर्ववर काम करणारी रेमेडी F1 आहे. आणि S1 काय काम करते, टोटली त्या सेरेब्रल मधला ऑसिपिटल एरियावर जाऊन काम करते. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम त्याचं C1 इन द हायपोटेन्सी और फंक्शनल प्रॉब्लेम असते S1 इन द हायपोटेन्सी. हे जर तुम्ही दिलं तर त्यातले ऑसिपिटल लोबचं काम चालू होऊन दृष्टीमाध्य कमी होऊ शकतं. हे काम आहे. S12
नाव यू कम्पेअर S12 विथ S5. बघा, S12 आणि S5 कम्पॅरिझन करा. कॉमन रेमेडीज कुठल्या आहेत त्याच्यामध्ये? क्वेश्चन आहे माझा हा. उद्याच्या मला हे सांगायचं, शोधायचंय तुम्ही की S5, S12 आणि S5. S5 वर्क ऑन दी पॅनक्रिया, म्हणजे जे सिक्रेटरी ग्लँड्स आहेत, ज्या मेजर मोठ्या ग्लँड्स आहेत, त्याच्यावर S5 काम करतं. पण S12 सुद्धा सगळ्या ग्लँड्सवर आणि ऑर्गनवर काम करतं. युनिव्हर्सल रेमेडी सारखा S12 आहे. त्याच्यामध्ये कॉमन काय प्रॉपर्टीज आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कॉमन वनस्पती कुठल्या आहेत आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहेत. आपण जर कम्पेअर केलं S5 मध्ये, कॉक्लेरिया अप्सॉलिका आहे, हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस आहे, न्यूट्रामम अप्सॉलिका आहे, कार्पोलोसो नोडेसा आहे, सिम्प्लेक्स मेडिका आहे 5, आणि मॅट्रिकेला कॅनोमेला 30 आहे, आणि ॲट्रोपॉड बेलाडोना 10 आहे, अँड इफिरियम ऑप्सॉलिस आहे 20. इफिरियम ॲप्सॉलिस ही जी वनस्पती आहे ती डोळ्यावर काम करणारी वनस्पती, आयवर काम करते. तर कॉमन मध्ये पहिल्या 5 त्याच्यामध्ये कॉमनच आहे. सिम्प्लेक्स मेडिकापर्यंत कॉमन आहे, S5 मध्ये पण आहे. त्यानंतर मॅट्रिकेला कॅलामेला त्याच्यामध्ये पण आहे, ॲडिशनलच आहे 10 मेट्राका कॅलामेला, आणि तिथं बार्बिरस व्हर्गिलर्स आहे. पण या 4 मात्र पहिल्या ज्या 1, 2, 3, 4, 5 अशा रेमेडीज आहेत, 6 की ज्या कॉमन त्याच्यामध्ये आहे. कॉक्लेरिया अप्सॉलिका आहे, हायड्रोस्टॅटिस कॅनन्सिस आहे, न्यूट्रामम अप्सॉलिका आहे, कार्पोलोसो नोडेस आहे, सिम्प्लेक्स मेडिका आहे, अँड त्रिसिको फेरा त्याच्यामध्ये नाही आहे, नक्सवॉमिका नाही, मेट्रिकाला कॅलोमेला आहे, आणि ॲट्रोपो बेलाडोना, आणि ॲडिशनल कुठे युफ्रिया ऑप्सॉलिका, जे डोळ्यावर काम करणाऱ्या रेमेडीज आहेत. तर ते आपल्याला स्टडी करता आलं पाहिजे. तर ऑसिपिटल लोब आला की ज्याचा संबंध व्हिज्युअल शक्तीशी आहे. त्यानंतर येतो टेम्परियल लोब. हा टेम्परियल लोब कशावर काम करतो? प्रायमरी ऑडिटरी एरिया, ऑडिओ सायकिक एरिया, एरिया ऑफ इक्विलिब्रम. बघा, त्याचं 3 फंक्शन दिलेलं आहे. काय काय फंक्शन दिलंय? टेम्पोरियल लोबचं फंक्शन काय दिलेलं आहे? प्रायमरी ऑडिटरी एरिया. ऑडिटरी म्हणजे आवाजाच्या संदर्भामध्ये. आवाजाच्या संदर्भामध्ये कुठलं काम करतं? ऑसिप टेम्पोरियल लोब. म्हणजे एनी प्रॉब्लेम इन द टेम्पोरियल लोब, लॉस ऑफ हिअरिंग, ऐकायला यायचं बंद होतं. म्हणजे ब्रेन जर टेम्पोरियल लोबमध्ये डॅमेज जर झाला असेल तर त्याचं ऑडिटरी फंक्शन बंद पडतं, ऐकायला येतंय की नाही, ऑडिटरी फंक्शन आहे. तर हे सगळं कशाचं आहे? टेम्पोरियल लोबचा संबंध आहे. टेम्पोरियल लोब. पॅरायटल लोब काय काम करतो? सोमॅथेटिक एरिया. सोमॅथेटिक एरिया असोसिएशन एरिया, सेन्सेशन रिलेटेड, सेन्सेशनच्या संदर्भामध्ये. म्हणजे सेन्सरी इनपुट कुठं जातं? पॅरायटल लोबमध्ये जातं. तिथं डिसिजन केलं जातं. तिथे काय केलं जातं? डिसिजन केलं जातं. येणाऱ्या याचं सेन्स समजतो. पुरी सेन्सरी सिस्टीम, सोमॅटिक फंक्शन आहे तिथे. आणि मोशन रिलेटेड जो पार्ट आहे तो तुमचा फ्रंटल लोबशी असतो. फ्रंटल लोबमध्ये रिलेटेड टू द मोशन, ऍक्टिव्हिटी ऑफ द मसल,
ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनची मसल्सची ऍक्टिव्हिटी ही पुरी कंट्रोल केली जाते फ्रंटल लोबच्या थ्रू. फ्रंटल लोब. फ्रंटल लोब मध्ये त्याची कारवाई आहे. म्हणजे 4 लोबनी बनलेलं असतं. हिस्टोलॉजी ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स कन्सिस्टिंग ऑफ ग्रे मॅटर. सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये काय असतं? ग्रे मॅटर असतं. आता मला सांगा, अँड इज सराउंडेड इन द डीपर व्हाईट मॅटर. याचा ब्रेन आहे आणि आतल्या बाजूला व्हाईट मॅटर असतं, वरच्या बाजूला ग्रे मॅटर आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं व्हाईट मॅटर इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हॉट? मायलिनेटेड असतं का नॉन मायलिनेटेड असतं? बोला. व्हाईट मॅटर मायलिनेटेड शीत असतं का नॉन मायलिनेटेड असतं? मायलिनेटेड. मायलिनेटेड सर. व्हाईट कलर तर त्याला येतो. व्हाईट कलर कशानं होतो? त्याला व्हाईट कलर फॉर्म होतं. लक्षात आलं का? व्हाईट कलर हा असतं. म्हणजे ग्रे मॅटर एक आहे. सेरेब्रल कॉर्टेक्सचा रंग ग्रे मॅटर आहे. आणि नंतर मिड ब्रेन, सेरेबेलम या एरियात तुम्हाला काय दिसतं? व्हाईट मॅटर. आणि म्हणून काय असतं? ब्रेनमध्ये वरचा लेअर हा ग्रे मॅटर असतो, आतला लेअर हा व्हाईट मॅटर असतो. व्हाईट मॅटर काम काय करतं? व्हाईट मॅटर एरिया काम काय करतं? ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं. फक्त काय करतं? इम्पल्स घेणे, इम्पल्स पुढे पाठवणे, इम्पल्स पाठवणे. डिसिजन मेकिंग कुठलाही पार्ट व्हाईट मॅटर मध्ये नसतो. ग्रे मॅटर मध्ये सगळं डिसिजन होतं. येणारी सेन्सरी इनपुटचं अनालिसिस पुरं सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये होतं. आणि सेरेब्रल कॉर्टेक्स तिथून सिग्नल व्हाया व्हाईट मॅटर काय करतं? सगळीकडे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचं तो पार्ट आहे. लक्षात आलं का? तो पार्ट तो त्याचा पार्ट आहे. सो लेयर्स ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये ग्रे अँड व्हाईट मॅटर. डीपर एरिया व्हाईट मॅटर आणि आउटर एरिया काय असतो? सराउंड काय होतं? त्याचं ग्रे मॅटर असतं. म्हणजे वरचा भाग पूर्ण ग्रे मॅटर असतो, आतल्या भाग मध्ये व्हाईट मॅटर असतो. आता समजा तुमच्या MRI मध्ये आलं लिहून लॉस ऑफ व्हाईट मॅटर, लॉस ऑफ व्हाईट मॅटर असं तुमच्या MRI मध्ये लिहिलेलं असतं. लॉस ऑफ व्हाईट मॅटर म्हणजे काय होणार? लॉस ऑफ व्हाईट मॅटरनं काय होणार? काय इफेक्ट होणार सांगा मला. मायलिन शीट लॉस मेसेज पाठवलं. पण त्याचा एंड इफेक्ट काय? ट्रान्सपोर्टेशन बंद होणार. हा बंद. पिंपल्स बंद होणार. त्याच्या ब्रेन मध्ये जाणार नाही. ही विल नॉट टेक एनी डिसिजन. तो डिसिजन घेऊ शकत नाही. तुम्ही हाक मारली तर तो देत नाही, तो डोळ्यानं बघत नाही, त्याला काय तुम्ही सांगितलं त्याला कळतच नाही. लॉस ऑफ सेन्सेशन होतं त्याचं. सेन्सरी इनपुट जे ब्रेन मध्ये जायला पाहिजे तेच मिळत नाही. दिस इज कंडिशन ऑफ लॉस ऑफ व्हाईट मॅटर मध्ये हीच कंडिशन होते. पेशंट झोपलेला असतो, डोळे चालू असतात, कान चालू असतं, डोळे उघडे असतात त्याचं, पण त्याला काही सेन्सेशन नसतं. तो बघितला तरी तुम्हाला काय त्याला ओळखत नाही, कोणी काय पर्सनला काही येत नाही. अँड दॅट हॅपन्स विथ दी लॉस ऑफ व्हाईट मॅटर. अरे कळतच नाही, क्लास चालू आहे. 10 वेळांनी तर तुमच्या लक्षात आलं का? हिस्टोग्राफी ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये आपण स्टडी करताना ग्रे मॅटर, सेरेब्रल कॉर्टेक्स कन्सिस्टिंग ऑफ ग्रे मॅटर अँड दॅट इज सराउंडेड बाय द डीप व्हाईट मॅटर. म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्सचा एरिया हा ग्रे मॅटरने बनलेला असतो.
ग्रे मॅटरने. आणि त्या ग्रे मॅटरवर काम करणाऱ्या रेमेडी कुठल्या? बोला, ग्रे मॅटरवर काम करणाऱ्या रेमेडी कुठल्या? S1C1 वर्क ऑन द सेरिब्रल कॉर्टेक्स, S1 वर्क ऑन द सेरिब्रल कॉर्टेक्स, C1 वर्क ऑन द सेरिब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल वर काम करतं, याचा ग्रे मॅटरवर काम करतं. ग्रे मॅटर मध्ये स्ट्रक्चरल प्रॉब्लेम झाला तर यू कॅन यूज C1, आणि फंक्शनल प्रॉब्लेम जर झाला असेल तर S1 वापरायचं. तुम्हाला रेमेडी माहिती पाहिजे. मी तुम्हाला विचारलं, ग्रे मॅटरवर काम करणारी रेमेडी कुठली? S1 आहे. फंक्शनल C1 आहे, बिकॉज इट वर्क ऑन द सेरिब्रल कॉर्टेक्स. म्हणजे तुम्हाला MRI शी कोरिलेट करता आलं पाहिजे. MRI ला कोरिलेट करता आलं पाहिजे का आपल्याकडे रेमेडी काय आहे. आपल्याकडे या 2 रेमेडीज आहेत, S1 C1, विच वर्क ऑन दी सेरेबल अँड सेरेबेलम, दोन्हीवर काम करणारी रेमेडी आहे. तो ग्रे मॅटरवर काम करणारी रेमेडी S1 आहे, C1 आहे. फंक्शन जर काम कमी झालं तर S1, आणि स्ट्रक्चरल म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला करायची असेल त्या ठिकाणी तर S1 चा उपयोग आहे. म्हणजे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं. S1 वर्क ऑन दी मेटाबॉलिझम. इट इज अ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. इट विल इन्क्रीज द मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझमचं काम काय आहे? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं, वेस्ट मटेरियलला बाहेर काढायचं. वेस्ट मटेरियलला बाहेर काढायचं. Catabolism as well as anabolism. Anabolism and catabolism is called as metabolism. Anabolism काय करतं? इन न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. न्यूट्रिशनला उपयोग करून वेस्ट प्रॉडक्ट जे तयार होतात त्याला बाहेर काढायचं काम आहे कॅटाबॉलिझम. सो वन इज गिव्हिंग न्यूट्रिशन, आणि दुसरं जे आहे ते घालवायचं. S1 वर्क ऑन दॅट. लक्षात आलं का? S1चं फंक्शन हे आहे की त्या ठिकाणी जर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जर प्रॉब्लेम असेल तर यू हॅव टू यूज S1. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे. मग त्या ठिकाणी बाकीचे कंपोनंट आले, पायपा जोडलेले आहेत. पायपा जोडलेले आहेत. त्या ठिकाणी सायनसेस आहेत, लिम्फॅटिक ड्रेनेज, CSF तिथनं जातं. लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टम असते त्याच्यामध्ये L1 चा रोल आहे. लिम्फॅटिक सिस्टम जिथं जिथं आहे तिथं L1 काम करतं. सायनसेस म्हणजे पोकळ्या आहेत त्या ठिकाणी, त्या पोकळ्यामधनं ड्रेन व्हायला पाहिजे. मेटाबॉलिक वेस्ट, आणि समजा मेटाबॉलिक वेस्ट त्या ठिकाणी साठलं तर काय होईल? सेरिब्रल कॉर्टेक्सची स्थिती काय होईल? दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लामेटरी कंडिशन. म्हणजे सूज दाखवलं जाईल. ब्रेनला ओडिमा लिहिलं जातं. ब्रेन गॉट द ओडिमा. ओडिमाचा अर्थच आहे, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, व्हॉट इज ओडिमा, घालवायचं कसा? A1 चा रोल आहे, A2 चा रोल आहे, L1 चा रोल आहे. ड्रेन ऑफ करायचं, आपल्याला बाहेर काढायचं तिथून सगळं. बाहेर काढायचंय. म्हणजे ती रेमेडी कशावर काम करते, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. महत्वाची गोष्ट आहे. आणि ड्रेन काय करणार? A2 करणार. A2 करणार. C1 ऑर्गन बुस्टर तुम्ही दिला तर ते काम करतं. A2 चा रोल आहे त्याच्यामध्ये. A2, F1, L1, W ब्रेनवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे जर तुम्ही लिम्फो बुस्टर मध्ये C1 जर टाकून दिलं आणि व्हर्वन टाकलं, लिम्फो बुस्टरला हाय पोटेन्सी मध्ये केलं, आणि जर तुझ्या C1 टाकून दिलं तर अख्ख्या ब्रेन मध्ये काम होणार आहे, ओडिमा कमी होणार आहे. वी गॉट लिम्फो बुस्टर विथ अस. आपल्याकडे लिम्फो बुस्टर दिले. S1 इज अ रेमेडी ऑफ द मेटाबॉलिझम. S1 ही रेमेडी ऑफ मेटाबॉलिझम आहे. C1 वर्क ऑन द स्ट्रक्चर, अॅनाटॉमिकल फाइंडिंग मध्ये येणार, आणि हाय पोटॅन्सी मध्ये जर तयार करून तुम्ही त्याला दिलं तर 100% ब्रेनची सूज कमी होणार. दिस इज ऍक्च्युअली दी वर्क. तुम्हाला ते काम करतायत.
आणि म्हणून त्यांनी काय दिलं, सेंट्रिबल कॉर्टेक्स कन्सिस्टिंग ऑफ द ग्रे मॅटर सराउंडेड बाय व्हाईट मॅटर. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तुम्हाला मी सांगतोय. नुसतं ते लक्षात ठेवण्यापेक्षा ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली, आणि हे शब्द येतात, लॉस ऑफ व्हाईट मॅटर म्हटलेलं असतं. ओडिमा ऑफ द ब्रेन, सेरेब्रल कॉर्टेक्सला सूज आलेली आहे. ओडिमा असा शब्द लिहिला असतं. काय त्याचा अर्थ काय, टेक्निकल वर्डचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. व्हॉट इज हॅपन. आणि आपल्याकडे रेमेडीज आहेत, आपल्याला कोरिलेट करायचं आहे. जे ॲक्युपंक्चर शिकले आणि संस्थांचे केस स्टडीमध्ये तेच करतात. MRIच्या अंडरलाईन केलेलं असतं शब्दाला फक्त ते, आणि त्याचं त्यांच्याकडे प्लॉटिंग असतं. दे यूज द प्लॉटिंग, ही रेमेडी तयार होते. लक्षात आलं का? हेच त्या पद्धतीने आपण पण तसंच करायचं. आपल्याला जास्त काही गरज नाही. लॉस ऑफ व्हाईट मॅटर, ओडिमा आलेला आहे. सेरेब्रल कॉर्टेक्सला ओडिमा आहे. आपल्याला माहिती पाहिजे की विच रेमेडी वर्क्स ऑन द सेरेब्रल कॉर्टेक्स, हे माहिती पाहिजे. S1 आहे, C1 आहे. सूज आहे म्हणजे लिम्फॅटिक ड्रेनेज होत नाही, व्हेनस सर्क्युलेशन, व्हेनस सिस्टम ब्लॉक आहे. क्लिअर करायसाठी तुम्हाला ते वापरावं लागेल. F1 पण देऊ शकता, सिम्युलेशन करू शकता. तुमच्या लक्षात आलं की सूज काढायचं कसं आपण करू शकतो. रेमेडीज वी कॅन यूज. त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. The cerebral cortex consists of gray matter that surrounded by the deep white matter. It is formed by different type of nerve cells. Along with the processes and neurologic, it is not uniform throughout. न्यूरोगॅंग्लिया. आता न्यूरोगॅलिया म्हणजे काय असतं सांगा. न्यूरोगॅलिया ही काय सेल आहे सांगा मला. न्यूरोगॅलियाचा रोल काय, बोला. न्यूरोगॅलियाचा रोल काय? न्यूरॉन्स आहेत आणि न्यूरोगॅलिया आहे. काय काम करतं न्यूरोगॅलिया? सपोर्टिव्ह सेल्स आहेत ना न्यूरोगॅलिया. हॅलो, बोला बोला. सपोर्टिव्ह सेल्स आहेत की नाही न्यूरोगॅलिया? माधुरी चव्हाण, सपोर्टिव्ह सेल. सपोर्टिव्ह सेल याचा अर्थ काय, काय प्रोव्हाइड करतं ते? अहो, सपोर्ट करणे म्हणजे मदत करणे, म्हणजे काय देत असेल तिथं. डोक्यात येतं, अवघड आहे. स्वप्नाली पाटील बोला. सपोर्ट करणे, मग नर्व सेलला सपोर्ट काय करणार, ते काय देणार त्याच्या थ्रू? एनर्जी, एनर्जी देणार, न्यूट्रिशन देणार, ग्लुकोज देणार, रेस्पिरेटरला बाहेर काढणार. दीज आर द वर्क ऑफ द सपोर्टिव्ह सेल. म्हणजे न्यूरोगॅलिया जर डॅमेज झाला तर काय होणार सांगा. न्यूरोगॅलिया डॅमेज झालं तर काय होणार? अतुल सांगा. अतुल, न्यूरोगॅलिया सपोर्ट सेलचा डॅमेज झाला तर न्यूरॉनला न्यूट्रिशन मिळेल का? नाही मिळणार. न्यूट्रिशन नाही मिळणार, एनर्जी नाही मिळणार, नाही होणार. नाही होणार. म्हणजे त्या पर्टिक्युलरली एरियाचं काम बंद पडणार. हो. आलं का लक्षात तुमच्या? मग हे तुम्हाला बोलतोय न्यूरोगॅलिया. न्यूरोगॅलिया रिपेअर करता येतात की नाही? येतात. येतात. रिजनरेशन आहे, रिप्रोडक्शन आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम न्यूरोगॅलियल सेल डॅमेज असतात इन द ब्रेन. मग त्या न्यूरोगॅलियल सेलवर काम करणारी रेमेडी कुठल्या? सेलवर काम करणारी रेमेडी कुठली आपली? सेलवर काम करणारी रेमेडी कुठली? C1 स्ट्रक्चरल आणि फंक्शनल. S1 म्हणजे S1
C1 जर आपण कॉम्बिनेशन दिलं तर न्यूरो गँग्लिया रिप्रोड्यूस होतील की नाही सांगा. होतील. होतील 100% होणार. 100% होऊ शकतं. ॲलोपॅथीवाले काय म्हणतात? होत नाही. सो वी वर्क ऑन द न्यूरो गॅलियल सेलवर आपण काम करू शकतो आणि त्याने काय होतं, ब्रेनचं स्ट्रक्चर रिपेअर होतं. सपोर्टिव्ह सेल डॅमेज झालेले आहेत कारण न्यूरॉनच्या भोवती सपोर्टिव्ह सेल्स असतात. इट इज सराउंडेड बाय द सपोर्टिव्ह सेल आणि या सपोर्टिव्ह सेल्स काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात त्यांना त्याच्या माध्यमातून. आणि ते तुमचं बाद झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात आलं. आणि म्हणून यांनी म्हटलंय नर्सेस अलॉंग विथ द प्रोसेसेस अँड न्यूरोलॉजिया इट इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट. इट इज द थिकेस्ट. काही ठिकाणी थिक असतात 4.5 सेंटीमीटर प्री सेंट्रल गायऱ्या आणि थिनेस्ट ॲट द फ्रंटल अँड ऑसिपिटल पोल. ऑसिपिटल अँड फ्रंटल लोबमध्ये ते काय झाले असतात, थिन होतात. आणि ज्या ठिकाणी गायरा असतो, गायरस असतं प्री सेंट्रल गायरसच्या ठिकाणी ते थिक असतात, त्याचा लेअर असतो 4.5 सेंटीमीटर. And cerebral cortex is formed by the 6 layers of the structure. Following are the layers from the outside to inside. बाहेरनं आतल्या बाजूला. म्हणजे 6 लेअरने सेरेब्रल कॉर्टेक्स बनलेला असतो. 6 लेअर असतात त्याच्यामध्ये. काय 6 लेअरने सेरेब्रल कॉर्टेक्स बनतो. आउटसाइड टू इनसाइड. Molecular layer is the few small fusiform cell. It is also contain dendrites and axon in the cells of deeper layer. External granular layer consisting of large number of closely packed small cells which are round, polygonal, triangular in shape. Dendrites of these cells passes into molecular layer. Axon ends in the deeper layer. Some axons enter white substance in the hemisphere. आउटर पिरॅमिडल लेअर सगळ्यात बाहेरचा. एकूण तुमचे ते लेअर येतात. 6 लेअर्स आहेत. 6 लेअर्स आहेत. फ्युजिफॉर्म लेअर. फ्युजिफॉर्म लेअर इज कॉन्टॅक्ट विथ द व्हाईट मॅटर ऑफ द सेरिब्रल हेमिस्फिअर. सेरिब्रल हेमिस्फिअरच्या व्हाईट मॅटरला कनेक्टेड असतात. हे 6 लेअर आहेत. आतमध्ये गँग्लिनॉनिक लेअर एक पिरॅमिडल लेअर और इसको we can call it as the gangliononic layer. The gangliononic layer and internal pyramidal layer consisting of pyramidal cell, a great size. It is well developed precentral cortex. Pyramidal cells in the region are otherwise known as. आपल्याला काय आहे, 6 लेयर्स आहेत. त्या 6 लेयरवर C1 आणि S1 काम आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. बाकी त्याची काही डिटेलची आपल्याला घ्यायची गरज नाही. आपल्याला रेमेडी कुठली काम करते आणि लेअर ऑफ द ब्रेनवर काम करते. आता पार्ट्स ऑफ द सेरिब्रल कॉर्टेक्स काय आहे बघा, ते महत्वाचं आहे आपल्याला. सेरिब्रल कॉर्टेक्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट बेस्ड ऑन दी फोलोजिनी, इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ द स्पीसीज. न्यूरोकॉर्टेक्स आणि ॲलोकॉर्टेक्स. न्यूरोकॉर्टेक्स इज द phylogenetically new structure of the cerebral cortex. It is also called as osteocortex or neopallium. त्याला म्हटलं जातं. This part is a major portion of the cerebral cortex. हा major portion असतो. The part of the cerebral cortex has 6 layers of structure. It is called as neurocortex. त्याला 6 layers असतात. आणि ओलोकॉर्टेक्स काय आहे, ओलोकॉर्टेक्स जे असतं ते ओल्ड स्ट्रक्चर असतं, हे न्यू स्ट्रक्चर असतं. ओलोकॉर्टेक्स इज phylogenetically oldest structure of the cerebral cortex. It has less than 6 layers of structure. It is divided into 2 divisions, namely archaeocortex and paleocortex, which form the part of the limbic system. जी लिम्बिक सिस्टम मध्ये ॲलोकॉर्टेक्स असतं.
लिंबिक सिस्टम. आता तुम्हाला माहिती आहे लिंबिक सिस्टीम म्हणजे काय आहे? इमोशनल सेटअप सगळा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून माणसांचा जो स्वभाव आहे जन्मजातच त्याची प्रवृत्ती असते. याचा अर्थ हा लिंबिक सिस्टम मध्ये आहे आणि हे ओल्ड स्ट्रक्चर आहे, ह्याच्यात बदल होत नाही. आता ओल्ड स्ट्रक्चर म्हणजे काय लक्षात घ्या. न्यू स्ट्रक्चर आणि ओल्ड स्ट्रक्चर म्हणजे काय? ओल्ड म्हणजे जन्मजात तुमच्याकडे आलं आईबापाकडून, ते बनलेलं असतं अलिओ कॉर्टेक्स. म्हणजे तुमची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ही तुमच्या आईबापांच्याकडनं येतं, जन्मजात येते ती. दॅट इज कॉल्ड अलिओ कॉर्टेक्स. म्हणून आपण म्हणतो माणसाचा स्वभाव बदलत नाही. माणसाचा स्वभाव का बदलत नाही? तो ऑडिओ कॉर्टेक्स आहे. इट इज द ओल्ड स्ट्रक्चर. न्यू कॉर्टेक्स मध्ये बदल होऊ शकतो, ओल्ड कॉर्टेक्स मध्ये काही बदल होत नाही. दॅट इज ओरिजिनल. लक्षात आलं? न्यू कॉर्टेक्स मध्ये काही होत नाही. ओल्ड कॉर्टेक्स मध्ये, ओल्ड कॉर्टेक्स इज द स्ट्रक्चर. म्हणून तुमची जी कॉन्स्टिट्यूशन आहे इज नेव्हर चेंज. इमोशनल कॉन्स्टिट्यूशन, कोणी अँग्री असतो, रागीट असतो, कोणी शांत असतो, कोणाच्यात फिअर असते, कोणाच्यात सॅडनेस असतो. डॉमिनेशन आहे. ती डॉमिनेटिंग कॅरेक्टर तुमची कुठे येते? लिंबिक सिस्टम मध्ये असते. बिहेवियरल प्रॉब्लेम हे संपूर्ण कशाशी संबंधित आहे? लिंबिक सिस्टीमशी संबंधित आहे. अँड इट इज अ ओल्ड स्ट्रक्चर. त्याला ऑलिओ कॉर्टेक्स म्हणतो आपण. अँड लिंबिक सिस्टम इज अ पार्ट ऑफ सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये आपण स्टडी करणार आहे लिंबिक सिस्टमचा. सेरेब्रलचा पार्ट नाहीये, हे सेरेबेलमचा पार्ट. सेरेबेलम. आता लोब ऑफ द कॉर्टेक्स बघूया आणि आपण इथं थांबूया. लोब ऑफ द कॉर्टेक्स काय आहे? लोब ऑफ द कॉर्टेक्सची आपण हे बघू. Each hemisphere there are 3 surface: lateral, middle and inferior surface. म्हणजे काय काय बघा. लॅटरल म्हणजे साईडचा, मिडियल म्हणजे मधला, इन्फिरियर म्हणजे मागच्या बाजूचा. असे 4 भाग येतात. लॅटरल, इन्फिरियर म्हणजे मागचा, आणि मीडियल, असे 3 सरफेसेस असतात हे त्याच्याला सेरेब्रल कॉर्टेक्सला. आता त्याच्यामध्ये 4 लोब असतात: फ्रंटल लोब, पॅराटल लोब, ऑसिपिटल लोब अँड टेम्परियल लोब. Lobes of each hemisphere is demarcated by 4 main features. फिक्सर्स असतात त्याच्यामध्ये, 4 फिक्सर्स असतात त्याला. आणि सुलिशी याने ते बनलेला. सेंट्रल सुलिसी बिटवीन द फ्रंटल अँड पॅराटल लोब. फ्रंटल लोब आणि पॅराटल लोबचा मधला जो पोर्शन आहे त्याला सेंट्रल सुलिसी म्हणतो आपण. म्हणजे जे फ्रंटल अँड पॅराटल लोब जे जोडलेले असतात, फ्रंटल अँड पॅराटल लोब जे जोडलेले असतात त्या ठिकाणी काय असतं? सेंट्रल सुलिसी असतं. बिटवीन द फ्रंटल अँड द पॅराटल लोब. फ्रंटल म्हणजे समोरचा आला, पॅराटल लोब म्हणजे मागचा आला. पुढचा आणि मागचा जिथं जोडलेला आहे त्याला काय म्हटलं तर सेंट्रल सुलिसिया म्हणतात किंवा रोलँटिक फिक्सर म्हणतात. फिक्सर म्हणजे जोड. फिक्सर असतं ते जोड असतो, ते जोडलेला भाग आहे, त्याचं नाव आहे सेंट्रल सुलिसिया. म्हणजे तुमच्या MRI मध्ये जर लिहून आलं की प्रॉब्लेम विथ द सेंट्रल सिलिसिया, याचा अर्थ काय झाला? द कनेक्टिव्हिटी बिटवीन फ्रंटल लोब अँड द पॅरेटल लोब इज डॅमेज. MRI मध्ये शब्द आला की सेंट्रल सिलिसिया त्या ठिकाणी डॅमेज आहे, त्या ठिकाणी डॅमेज आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पॅरेटल लोब आणि फ्रंटल लोबला जे जोड आहे त्या जोडाच्या ठिकाणी ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का? जोडाच्या ठिकाणी भिंत आहे ती, दोघांच्या मधली भिंत. इकडे एक राहतो, इकडे एक राहतो, एक भाऊ इकडे राहतोय, एक भाऊ तिकडे राहतोय. एक आहे फ्रंटल लोब, दुसरा आहे त्याचा सख्खा चुलत भाऊ. मध्ये वॉल आहे, अँड दॅट वॉल इज कॉल्ड एज सेंट्रल सुलिसिया. सेंट्रल सुलिसिया ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजेच काय? पॅराटल ॲज वेल ॲज फ्रंटल लोबच्या एंड एरियामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. अँड इट इज गिवन इन दी MRI. MRI मध्ये दिलं जातं, CT स्कॅन मध्ये पण ती इन्फॉर्मेशन येते. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की ब्रेन कुठं कनेक्ट झाला आहे आणि त्याला प्रॉब्लेम काय.
सेंट्रल सिलिसियाला प्रॉब्लेम आहे, याचा अर्थ पॅरायटल आणि फ्रंटल लोब ज्या ठिकाणी जोडलेत त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. सेकंड काय आहे, पॅरेटो ऑसिपिटल सिलिसिया. हे पॅरेटल, हे ऑसिपिटल, हे दोन्ही जोडलेले आहेत ज्या ठिकाणी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी गडबड आहे मागच्या बाजूला, आणि त्याचं नाव आहे पॅराटो ऑसिपिटल सुलिकस. बिटवीन द पॅराटल अँड ऑसिपिटल लोब, दोघांच्या मध्ये आला प्रॉब्लेम. अँड सेल्विनेट फिशर ऑर लॅटरल सुलिकस बिटवीन द पॅराटल अँड टेम्पोरियल लोब. हा पॅराटल हा टेम्पोरियल लॅटरल साईडला येतं, या ठिकाणी येतं लॅटरल साईड. दिस इज द मिडल साईड, दिस इज द फ्रंट टू बॅक. म्हणजे 3 सरफेस आहेत, असा जॉईंट आहे, तिन्ही बाजूने जोडलं गेलेलं आहे ते. तर त्याचं ती देतात तुम्हाला. आणि कॅलिसो मार्जिनल फिशर म्हणजे टेम्पोरियल लोब आणि लिम्बिक एरिया जिथं जोडलेला आहे त्याला कॅलिसो मार्जिनल फिशर म्हणतात. थॅलिबिन फिशर, पॅराटो ऑसिपिटल क्युलिसस, सेंट्रल ऑसिपिटल क्युलिसस, हे 4 प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी देतात. Cerebral dominancy is defined as the dominancy of cerebral hemisphere over the other in the control of cerebral function. जे सेरिब्रलचे जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये लेफ्ट डॉमिनेशन आहे का राईट डॉमिनन्सी आहे. 2 हेमिस्फिअर आहेत. सेरिब्रल कॉर्टेक्सचे 2 भाग केले तर एक राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर आहे. आता त्याच्यात डॉमिनन्सी कुठली आहे समजून घ्या. डॉमिनन्सी असा शब्द वापरलाय की कंट्रोल फंक्शनमध्ये ज्याचं जास्त कार्य आहे, ज्याचं कमी कमी. आता काही लोक असतात इमोशनल ब्रेन त्याचा स्ट्रॉंग असतो, काहीचा लॉजिकल ब्रेन स्ट्रॉंग असतो. म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, इंजिनिअरिंग हे सगळं करतं, इमोशनली गडबड असते, इमोशन गडबड करतं. पण काहींचं इमोशन अतिशय स्ट्रॉंग असतात, इमोशनली स्ट्रॉंग असतात, पण लॉजिकल कमी असतं. लक्षात आलं का. लॉजिकल ब्रेन, त्याला लॉजिकल आणि इमोशनल ब्रेन असे 2 प्रकार असतात, एकमेकाशी त्याच्यावर डॉमिनन्सी. जो डॉमिनंट आहे तो त्याची कॅरेक्टरिस्टिक असते ऑफ द पर्सन. इमोशनली व्हेरी साऊंड आणि एखादा इमोशनली एकदम पुअर असतो. एखाद्याचं म्हणजे कसं आहे लक्षात घ्या, एखाद्याला कसं आहे कॅल्क्युलेशन बिशन फटाफट कळतं, लॉजिक त्याचं भारी असतं. म्हणजे एक त्याचा हेमिस्फिअर स्ट्रॉंग असतो, दुसरा वीक असतो. मॅथमॅटिकल प्रोसेसिंग भारी असतं, पटापट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतात, अंडरस्टँडिंग प्रचंड असतं त्याला. आणि एक असतो तो इमोशनल स्टेबल असतो, कुठल्याही प्रकारची सिच्युएशन असते ते हँडल करण्याची ताकद असते. हे तुमची डॉमिनन्सी क्रिएट करते अँड दॅट इज कॉल्ड एज सेरिब्रल डॉमिनन्सी. फंक्शनल असिमेट्री आर वेल नोन. आपल्याला माहिती आहे काहींचा स्ट्रॉंग आहे, लेफ्ट साईडचा ब्रेन स्ट्रॉंग आहे, काहींचा राईट साईडचा ब्रेन स्ट्रॉंग असतो. आता या ठिकाणी डिफाईन केले सेरिब्रल डॉमिनन्सी अँड हेडनेस. सेरिब्रल डॉमिनन्सी इज रिलेटेड टू हेडनेस, दॅट इज परफॉर्मन्स ऑफ इंडिव्हिज्युअल टू यूज राईट और लेफ्ट हँड. काही लोकांचे काही राईट हँडेड माणसं असतात, काही लेफ्ट हँडेड माणसं असतात. म्हणजे डाव्या हातानं त्यांचं फंक्शन चांगलं असतं, उजव्या हाताचा वीक असतो काय. आणि बऱ्याचशा लोकांचा राईट हँड स्ट्रॉंग असतो, लेफ्ट हँड वीक असतो. The performance of individual to use right or left hand, more than 90% of the people are right-handed. म्हणजे लक्षात घ्या, क्रॉस असतं, राईट हँडवर कोणाचं कार्य केलं तर लेफ्ट ब्रेनचं काम झालं होतं. म्हणजे ज्याचा राईट हँड स्ट्रॉंग आहे याचा अर्थ लेफ्ट ब्रेन त्याचा डॉमिनेंट आहे, आणि ज्याचा लेफ्ट हँड स्ट्रॉंग आहे त्याचा राईट ब्रेन स्ट्रॉंग आहे. Right-handed. If this individual left hemisphere is dominant and controls the analytical process and language-related functions such as speech, reading, writing, hence left hemisphere of the person is called dominant or catalogical hemisphere म्हणतात त्याला. म्हणजे काय होतं बघा, जेव्हा तुमचं लेफ्ट डॉमिनेटिंग असतं
तेव्हा अनालिटिकल प्रोसेस त्याची चांगली असते. लँग्वेज रिलेटेड त्याचं चांगलं असतं. भाषा, बोलणं, रीडिंग, रायटिंग एकदम स्ट्रॉंग असतं. म्हणजे लेफ्ट ब्रेन तुम्ही जर डेव्हलप केला तर तुमचं स्किल कुठलं वाढतं? अनालिटिकल प्रोसेस वाढते, लँग्वेज प्रोसेस वाढते, हां, आणि स्पीचवर त्याची कमांड असते. रीडिंग पण चांगलं असतं आणि रायटिंग पण चांगलं असतं. अनालिटिकल होतं. हेन्स लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ दी पर्सन इज कॉल्ड द डॉमिनेटिंग फंक्शन. कॅटेलॉजिकली हेमिस्फिअर आहेत. राईट हेमिस्फिअर रिप्रेझेंट राईट हेमिस्फिअर काय रिप्रेझेंट करतं बघा. इट इज असोसिएटेड विथ दी आर्टिस्टिक अँड व्हिज्युअल स्पॅशल फंक्शन लाईक जजिंग द डिस्टन्स, डिटरमाइनिंग द डिरेक्शन अँड रेकग्नायझिंग द टोन्स. म्हणजे तुम्ही मला सांगा, लँग्वेज प्रॉब्लेम आला तर कुठल्या हेमिस्फिअरमध्ये प्रॉब्लेम असेल सांगा. किंवा साळवी सांगा. एखादा पेशंट आहे, त्याचं लँग्वेज प्रॉब्लेम आहे, कुठल्या एरियामध्ये फॉल्ट असेल? लेफ्ट. हेमिस्फिअर. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की लँग्वेज रिलेटेड, स्पीच रिलेटेड प्रॉब्लेम झाला, एखाद्याला स्ट्रोकला, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याच्या लेफ्ट ब्रेनमध्ये ट्रबल आहे. राईट हँड पॅरालिसिस असेल तर काय होणार सांगा. राईट हँड पॅरालिसिस आहे, कुठल्या साईडला प्रॉब्लेम असणार? लेफ्ट लेफ्ट साईडला. लेफ्ट ब्रेनवर जाऊन काम करावं लागेल. हम्म. राईट ब्रेनवर काम करता येणार, लेफ्ट ब्रेनवर काम करावं लागेल. राईट साईड पॅरालिसिस, लेफ्ट साईड ट्रबल असते ब्रेनची. म्हणजे 17-18 कुठला वापरायला पाहिजे? लेफ्ट साईडचा, राईट साईडचा नाही. हा. क्रॉसमध्ये असल्यामुळं ते क्रॉसमध्ये असतं. राईट हेमिस्फिअर इज कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेड हेमिस्फिअर. आर्टिस्टिक व्हिज्युअल सेप्टल फंक्शन लाईक जजिंग द डिस्टन्स, डिटरमाइनिंग द डिरेक्शन अँड रेकग्नायझिंग द टोन. आवाज कळतो त्यांना, वेगवेगळे टोन्स त्याला कळतात, डिस्टन्स जज करू शकतो, डायरेक्शन चेक करू शकतो. Lesions in the dominating hemisphere lead to the language disorder. Lesions represented hemisphere causes only mild effect like astrogenosis. Left hemisphere in the dominating hemisphere, about 75% of the right-handed person, it remaining left-hand person. Right hemisphere control the language function. Some of the person don't have dominant hemisphere. काही लोकांना नसतं, दोन्ही बॅलन्स कंडिशनमध्ये असतात काही लोकांचे. तर तुम्हाला ते कळलं पाहिजे कुठलं फंक्शन बिघडलं. आर्टिस्टिक फंक्शन म्हणजे लिहायला जरी येत नसेल, रायटिंग प्रॉब्लेम जर झाला असेल तर 100% काय होतं सांगा? कुठल्या हेमिस्फिअरमध्ये ट्रबल झाला? रायटिंग प्रॉब्लेम. लेफ्ट हेमिस्फिअर. लेफ्ट मध्ये. हेमिस्फिअर. रायटिंग, रीडिंग, वाचायला येत नाही, बोलायला येत नाही, हा, लेफ्ट. म्हणजे लेफ्ट हेमिस्फिअरवर जाऊन काम करायला लागेल. हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या कंडिशनवरनं आपण डिसाईड करू शकतो कुठल्या ब्रेनमध्ये ट्रबल आहे ते. हे आपल्याला कळायला पाहिजे. कुठलं फंक्शन बिघडलेलं आहे? पिच नाही, लॉस ऑफ पिच आहे. रायटिंग होत नाही, बोलतंय पण लिहायला येत नाही, रीडिंग होत नाही, वाचायला येत नाही, आणि एखाद्याला डिस्टन्स जज होत नाही, म्हणून पडतो तो सारखा. कळतच नाही त्याला, कुठल्या डिरेक्शनला जायचं कळत नाही. तर त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं ते. म्हणजे डॉमिनन्सी कुठली आहे हे आपल्याला बघायचं. राईट हँड डॉमिनंट आहे का लेफ्ट हँड डॉमिनंट आहे? आणि फंक्शनवरनं पण कळतं. रायटिंग, रीडिंग, स्पीच हे काय साईडला आहे? लेफ्ट साईड ऑफ द ब्रेनमध्ये प्रोसेस होतं, सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये. त्यामुळे त्याच्यात जर गडबड झाली तर तुमचं रायटिंग स्किल, रीडिंग स्किल आणि स्पीच तुमचं येणार नाही.
म्हणजे हे पूर्वी असंच बघत होते ते. आणि म्हणून तुम्हाला मी शिकवणार आहे आय ऑर्बिट डायग्नोसिस आपण घ्यायचा आहे. हे कॉटेक्स झाले की तुम्हाला मी आय ऑर्बिट डायग्नोसिस द्यायचं, की आपल्याला पेशंटचं डायग्नोसिस करता येतं त्याच्या कुठल्या ब्रेनच्या साईडला प्रॉब्लेम आहे. MRI नाही, CT स्कॅन नाही, तुमच्याकडे काही नाही, पेशंट तुमच्याकडे आला पॅरालिसिसचा, स्ट्रोक आलेला, तर तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्या एकंदरीत गोष्टीवरनं आपल्याला असं समजलं पाहिजे की लेफ्ट हँड हेमिस्फिअर का राईट हँड हेमिस्फिअरमध्ये त्याच्या प्रॉब्लेम झालेला आहे. हा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथं थांबूया, बाकीचं उद्या घेऊ. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. येस सर, थँक्यू. हा, ठीक आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. ठीक आहे, चला थांबूया इथं.